मी रेकी ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आजच्या चौथ्या दिवसाच्या सेशन मध्ये हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम 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 ऑल. चला, तर आजचा दिवस खूप खास आहे, म्हणजे तुमचा आवडता आहे की तुम्हाला खूप मजा येते आजच्या दिवशी. नमस्कार. मोटरोला एज 50 फ्युजन नावाने जॉईन करत जा, आपल्या नावात एनर्जी असते. ओके, चला. आजचा दिवस खूप खास खास आहे बघा. जसं मी काल सांगितलं, काल 7 चक्र आणि अवराची माहिती तुम्हाला आयुष्यभर पुरणार आहे, तसंच आज आपण शिकणार आहे पेंडुलम डाउजिंग. तर आजच्या सेशन नंतर तुम्हाला वाटेल तुम्ही काही मॅजिशियन वगैरे तर नाहीये ना. घरचे लोक सरप्राईज होतील, मित्र मैत्रीण. आणि हे नॉलेजही तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या बरोबर असणार आहे. म्हणून खूप मन लावून आजचा क्लास शिकायचा आहे, घ्यायचा आहे. ओके, सगळं ग्रहण करायचं आहे. त्याच्यानंतर जिबू सिम्बॉल हे काही शिकवणार आहे, ते तुम्ही बघणार आहे. पण पेंड्युलम मध्ये तुम्ही खूप सरप्राईज होणार आहे. आज सगळीकडे म्हणजे अं, एका कणाकणामध्ये एनर्जी कशी असते ते आपण बघणार आहे. हे चला, चला शुल्क आले आहे. आता आपल्याला शिकायचं आहे पेंडुलम डाउजिंग. तर मी काल सांगितलं होतं डाउजर बनवून आणा. डाउजर दाखवा, बनवलं आहे का? नसेल बनवलं तर माझा शिकून काय फायदा. आणि चला, निर्मला मॅम चालेल. अजून सीमा मॅम चालेल. सुरेश कुमार सर, दोरा आणि अंगठी नाही का? बघा, यांना जर रिझल्ट आले ना तुम्हाला पश्चाताप होईल, अरे मी का नाही आणलं. लाईव्ह मध्ये खूप मजा येते करायला. हा, विनय मॅम ओके आहे. कविता मॅम नाही भेटला का दोरा आणि अंगठी? चला, सपना मॅम व्हेरी नाईस. चला, हा ओके. लीना मॅम ठीक आहे. विनय मॅम ओके. वर्षा राणी मॅम ठीक. हा, सुवर्णा मॅम ओके. तुमच्याकडे आहे ते काहीतरी डावजर सारखं. ओके ओके, ठीक आहे. ठीक आहे. चला, बऱ्याचशा लोकांचे आहे. नंतर चला, आहे ज्यांचे व्हिडिओ बंद आहे, खरंच सांगतो खूप छान आहे. तुम्ही खूप सरप्राईज होणार आहे. नंतर तुम्हालाच वाटेल अरे का नाही शिकलो. चला, आता बघा, ज्यांनी ज्यांनी आणलंय ठीक आहे. मी अजूनही लक्षात घ्या, ज्यांनी अजून आणले नसतील, अंगठी आणि दोरा आहे बघा. काय करायचं आहे, अंगठी कुणाची मागा घरात एखाद्याची, हनुमानाची गदा वगैरे, आणि दोरा टाका, बस एवढंच करायला लागतं. तर एवढं करायचं आहे तुम्हाला फक्त. रिझल्ट अमेझिंग आहेत हा. दुसरं, तर आता जोपर्यंत काही लोकांची तयारी बाकी आहे, तुम्हाला मी अजून 5 मिनिटं वेळ देतो. दोरा अंगठी घेऊन या, नंतर आपण प्रॅक्टिकल घेऊया. तोपर्यंत, आता जोपर्यंत त्यांना 5 मिनिटं तयारीला लागत आहे, तोपर्यंत आता आपण थोड्या वेळ बघूया. 5 मिनिटं की याच्या पुढच्या लेवलमध्ये काय असतं. तुम्ही चौथा दिवस आहे, लेवल 1च बघत आले, पण कुणाला काही क्युरिओसिटी असते पुढे काय असेल, तर फक्त 1-2 मिनिटात तुम्हाला मी सांगतो याच्यामध्ये पुढे काय काय असतं. ओके, ते आपण बघूया आणि नंतरून पेंडुलम डाउजिंग शिकवायला आपण सुरुवात करणार आहे. ओके, 1 मिनिट थांबा. हम्म, चला, बाकीचे लोक तोपर्यंत तयारी करून यायची आहे. ओके, 1 मिनिट. ओके, आता बघा, लेवल 1ला तुम्हाला कुठलाही सिम्बॉल शिकवलं जात नाही रेकीचं, पण पुढच्या लेवलमध्ये तुम्हाला रेकीचे सर्व सिम्बॉल शिकवले जातात, आठवण करून दिले जातात. खूप सोपं आहे. 4च सिम्बॉल असतात, पण त्याचं काम खूप अमेझिंग असतं. ओके, मग तुम्हाला पुढे जाऊन रेकी लेवल 2-3 आपली बॅच मला वाटतं मंडे पासून सुरू होईल, पुढच्या मंगळवार पासून किंवा सोमवार पासून सुरू होईल. तर हा, पुढच्या मंगळवारपासून बॅच सुरू होईल. तर तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये लेवल 2 लेवल 3 आपलं एकत्रच असतं. त्याच्यामध्ये काय काय शिकवलं जातं. आता जसं लेवल 1ला तुम्हाला मी झिबू सिम्बॉल शिकवले, पेंडुलम शिकवणार आहे, झिबू सिम्बॉल, 7 चक्रवर, खूप काही. तसंच पुढचं लेवल 2 आणि लेवल 3 आपण एकत्रच शिकवत असतो. ओके, वेगवेगळं नाही, एकत्रच घेतो मी. नाही तर अर्ध अर्ध ज्ञान काही कामाचं नसतं. त्यातच तुम्हाला काही शिकवलं जातं, मी तुम्हाला थोडस एक्सप्लेन करतो. ओके, बघा, त्यामध्येच तुम्हाला करुणा रेकी. आता करुणा रेकी ही आपली भारतीय रेकी आहे. त्याच्यामध्ये करुणा रेकीचे काही सिम्बॉल शिकवले जातात तुम्हाला. करुणा रेकी त्याच्यातच इन्क्लूड केलं जातं. अजून एक आहे अंतकरण रेकी, ही तिबिटियन मॉंक्स वापरतात, चायनीज. खूप सोपी आहे. याच्यामध्ये कुठले सिम्बॉल लक्षात ठेवायला लागत नाही. कशी वापरायची, कसं, ते तुम्हाला त्या क्लासमध्ये शिकवलं जातं. ओके, ही अंतकरण रेकी याला बोलतात. खूप सुंदर आहे.
अजून तुम्ही काय शिकतात पुढे आल्यावर बघा, नातेसंबंध म्हणजे कुणाच्या नात्यामध्ये प्रॉब्लेम आहे, पती पत्नी असतील, भाऊ भाऊ असेल, सासू सून असेल, भावाभावांचं, मित्रांचं, मैत्रिणीचं नातं जर हे असेल, तर त्यांचं नातं एकत्र करण्यासाठी तुम्हाला शिकवलं जातं. याला सतीचं ग्रीड बोलतात. सतीचं ग्रीड बनवायचं शिकवलं जातं. किंवा दोन व्यक्तीमध्ये कोणी तिसरा असेल तर त्याला करण्यासाठी सेपरेशन ग्रीडही वापरलं जातं. आता कसं, कोणी पती पत्नीमध्ये कोणी तिसरा असेल किंवा तुमच्या मुलाला कोणी दुसरा मित्र बिघडवायला येत असेल, त्याच्यासाठी सेपरेशन ग्रीड शिकवलं जातं. तुम्हाला त्याच्यामध्ये विश बॉक्स बनवायचं शिकवलं जातं. आता विश बॉक्स काय असतं बघा, विश बॉक्स हा Amazon वर पण भेटतो, पण तुम्ही त्याला वापरू शकत नाही जोपर्यंत तुमचं लेवल 2-3चं अटोनमेंट होत नाही. नाहीतर तुम्ही Amazon वर घेणार पण तो वर्क करत नाही. असा विश बॉक्स असतो, त्याच्यात कशा विश टाकायच्या वगैरे. त्याला चार्ज कसं करायचं ते तुम्ही जेव्हा तुमचा शक्तिपात होतो त्याच्यानंतरच करू शकता. तर विश बॉक्स कसा असतो ते चार्ज करायचं तुम्हाला, म्हणजे विश बॉक्स कसा बनवायचा, ऍफर्मेशन्स कशा टाकायच्या, कसं लिहायचं ते सगळं शिकवलं जातं. ओके. त्याच्यानंतर आहे वंडर लॅम्प. हे खूप सुंदर आहे. म्हणजे तुमच्या कामातले कुठलेही अडथळे असतील, म्हणजे जुने तुमच्या कोर्टाच्या केसेस असतील, खूप वर्षांपासून एखादं काम अडकलं असेल, पैशाचे व्यवहार वगैरे जमिनीचे, तर तुम्ही वंडर लॅम्पच्या साह्याने खूप सुंदर हे काम करत असतं. ओके. त्यानंतर तुम्ही शिकतात सायकिक अटॅक काढण्याचा. सायकिक अटॅक म्हणजे काल आपण ओरा शिकलो. तर बघा, काही लोकांवर खूप जास्त प्रमाणात नकारात्मक शक्तींचं आक्रमण झालं असतं. कदाचित कुणी बाहेरच्या व्यक्तीने केलेलं असतं खूप जास्त. म्हणजे ती व्यक्ती लिटरली असं आपण म्हणू शकतो, कुणी त्याच्यावर ब्लॅक मॅजिक केलं असेल, काही केलं असेल, टोना टोटक्याचा, ते सुद्धा आपण याच्यामधून काढू शकतो. याला सायकिक अटॅक काढणे बोलतात. जसं व्यक्तीचं असतं, घराचंही असतं. तर घरामध्ये कधी कधी अचानक चांगल्या घराचं हे होऊन जातं, अचानक घरामध्ये पैशाचे प्रॉब्लेम यायला लागतात, सगळे अचानक एक संगतीच आजारी पडतात, सगळ्यांचीच नोकरी जाते. तर एखाद्या घराचा अटॅक कसा काढायचा, डिस्टन्स सेलिंग सगळ्यात महत्वाचं. पुढे जाऊन जेव्हा तुम्ही रेकी लेवल 2 आणि 3 करतात, तर तुम्ही डिस्टन्सने, म्हणजे व्यक्ती कुठेही असो, शेजारच्या गावात असो, शेजारच्या रूम मध्ये, नाहीतर अमेरिकेला असो, नाहीतर इंग्लंडला असो, तुम्ही फक्त अशा इमेज, असे 7 चक्राच्या इमेजच्या साह्याने तुम्ही त्याला तुमची हिलिंग पोहोचवू शकता. किंवा त्या व्यक्तीचा फोटो असेल तरीही चालतं, किंवा साधी पिलो जरी असेल तरीही तुम्ही त्या सिम्बॉल्स, खूप पॉवरफुल सिम्बॉल असतात रेकीचे, त्याच्याने तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट होतात. जसं मी आज सकाळी किंवा काल एका ठिकाणी बसून तुमच्याशी कनेक्ट झालो, त्याप्रमाणे तुम्ही कुणाचीही पुढे जाऊन हिलिंग करू शकतात. ओके. तर पुढे जाऊन तुम्हाला काही शिकायला भेटतं, साऊंड हिलिंग. हे सगळं एकाच कोर्समध्ये असतं, वेगवेगळे त्याचे काही फी वगैरे असं काही नसतं. तर साऊंड थेरपी, साऊंड थेरपी काय असते ते खूप सुंदर आहे. साऊंड हिलिंग, साऊंड थेरपी शिकवली जाते. सर्वात महत्वाचं, पुढे जाऊन तुम्हाला हे शक्तिशाली कर्मा मेडिटेशन असतं, ते विथ सिम्बॉल करायचं असतं, नॉर्मल मेडिटेशन नसतं. त्याच्यासाठी तुमचं लेवल 2-3 झालेलं पाहिजे. तर हे काय असतं बघा, हे काय करतं, तुमचं लॉ ऑफ अट्रॅक्शन, तुमच्या सायकिक ॲबिलिटी म्हणजे एक्स्ट्रा सेन्सरी प्रिसेप्शन, ESP पॉवर्स वाढवतं. ओके. तर तुम्ही म्हणजे याच्यात कसं असतं, ते 7 मॅग्नेट, 7 पॉवर बनतात. जसं तुम्ही पॉवर मॅग्नेट बनतात, तुमचे 7ही चक्र ओरा खूप मजबूत होतात. तुम्ही जिथे जातात तिथे पॉझिटिव्हिटी पसरवतात, सकारात्मक लोक तुमच्या जीवनात येतात, सगळं काही पॉझिटिव्ह. मनी मॅग्नेट बनतात, पैसा जीवनात सहज आणि योग्य पद्धतीने यायला लागतो. तुमची फायनान्शियली ग्रोथ खूप जास्त पटीने अचानक वाढायला लागते. हिलिंग मॅग्नेट, तुम्ही एक शक्तिशाली उपचाराचे केंद्र बनतात. लिटरली तुम्ही जिथेही जाल, तुम्हाला असं तुमच्या हातातून अशी एनर्जी फ्लो झाल्यासारखी वाटेल. एखादा व्यक्ती घरात आजारी आहे, ऑटोमॅटिक एखाद्याला गरज असेल, हातातून ऊर्जा फ्लो व्हायला लागते. लव्ह मॅग्नेट म्हणजे तुम्ही शक्तिशाली प्रेमाचे चुंबक बनतात. तुमचे सगळ्यांबरोबर रिलेशन खूप मधुर बनतात, चांगले बनतात. तर म्हणजे तुम्ही त्याच्याने काय होतं, की तुमच्यात एक म्हणजे जसं काही प्रेमाचा सागर, म्हणजे असं म्हणूया की जिथेही जातात प्रेम आकर्षित करतात. ओके. सायकिक मॅग्नेट म्हणजे काय, तुमचं सिक्स सेन्स खूप छान काम करतं. तुमच्या ESP पॉवर, एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन खूप छान होतात. आणि आध्यात्मिक लेवलवर खूप जास्त प्रगती होते. आध्यात्मिक लेवलवर तुमची खूप सुंदर प्रगती होते, ज्यांनाही आध्यात्मिकतेमध्ये रस आहे. ओके. खूप सुंदर आहे. पुढे त्याच कोर्समध्ये तुम्हाला शिकवलं जातं क्रिस्टल थेरपी बेसिक आणि ऍडव्हान्स दोघी शिकवलं जातं. आता बेसिक मध्ये काय असतं माहितीये का,
तुम्हाला शिकवलं जातं की हे ब्रेसलेट कसे बनवायचे, कसे घालायचे, कुठल्या चक्रासाठी कुठलं ब्रेसलेट तुम्ही कुणाला सजेस्ट करू शकतात किंवा त्याचा बिझनेस देखील करू शकतात. तर माझे बरेचसे स्टुडंट्स आहेत मास्टर लेवलचे, स्वतःचं ब्रेसलेट क्रिस्टलचं त्यांचा हाऊसवाईफ जरी असतील घर बसल्या काही ना काही इन्कम चालू आहे. त्याच्यात ब्रेसलेट असतात, असे क्रिस्टलची ट्री आहे, कशासाठी कुठली ट्री वापरायची ते शिकवलं जातं. हे बेसिक आहे. बेसिक प्लस ऍडव्हान्स सुद्धा त्याच्यामध्येच असतं. ऍडव्हान्स काय असतं, अशी पॉवरफुल ग्रीड लावायचं तुम्हाला शिकवलं जातं. हे खूप ऍडव्हान्स लेवलचं असतं. बाहेर गेले त्याचे 15,000-15,000 रुपये चार्ज करतात शिकवायचे. ओके, तर हे ग्रीड कसे असतात, याच्या टेम्पलेट्स कशा बनवायच्या, छोटे मोठे सेंटर क्रिस्टल कुठला ठेवायचा, आजूबाजूला कुठले, कसं चार्ज करायचं, सगळं ऍडव्हान्स लेवलला शिकवलं जातं. आणि सर्वात महत्वाचं, सर्वात छान, पुढच्या लेवलला अजून काही त्या कोर्समध्येच इन्क्लूड केलेलं असतं, ते आहे EFT टेक्निक. आता बरेचसे रील्स वगैरे तुम्ही बघत असाल इंस्टाग्राम, युट्यूबवर, हे आहे इमोशनल फ्रीडम टेक्निक. तर असं टॅपिंग पॉइंट्स असतात शरीरावर, आपले मेरिडियन पॉइंट्स असतात. तर त्याच्या स्क्रिप्ट कशा बनवायच्या, दुसऱ्यांचे सेशन कसे घ्यायचे, तर तुम्ही हे कोर्स करून तुम्ही इतरांचे सेशन घेऊ शकताय. तुम्ही EFT हिलर बनतात. तर तुमचे सेशन घेतले जात नाही, तर तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते की तुम्ही दुसऱ्यांचं सेशन कसं घ्यायचं. तर खूप सुंदर आहे. पुढच्या लेवलला असं सगळं असतं. मे बी मग ट्यूजडे पासून आपला क्लास सुरू होईल, मंगळवार पासून. ओके, तर ते नंतरच आहे. चला, आय होप की आता ते आपण नंतर बघूया फी वगैरे. आता मला सांगा, बघू द्या आता सगळे आले, किती लोकांचे व्हिडिओ बंद आहे अजून. चला, ज्यांचे व्हिडिओ बंद आहे, खरंच सांगतो, लाईफ टाईम तुम्ही खरंच मॅजिशियन बनणार. आता सगळे प्रॅक्टिकल असं इतकं मस्त आहे ना, तुम्ही जागेहून उठून घरातली सगळी एनर्जी चेक करायची आहे. तुम्ही स्वतः येऊन मला सांगणार, मी सगळ्यांना अनम्यूट करेल, मग पटापट बोलायला लागणार. चला, ठीक आहे. चला, खूपच तुम्ही प्रवासात आहे, ऑफिसमध्ये आहे, घरी जाऊन हा प्रयोग करायचा. हे चलो, रेडी. पेंडुलम वर येऊया आपण. आता काय करूया आपण, थोडस आधी काय करू, पेंडुलम शिकायचं आहे तर थोडीशी थेरी वाचून घ्या, नंतर प्रॅक्टिकल तर करायचंच आहे, मेन तर प्रॅक्टिकल आहे. थोडस समजून घेऊया 2-3 मिनिटात, मी PPT दाखवतो, थोडं वाचून घ्या त्याच्यावरचं, मग तुम्हाला एक आयडिया येईल. आणि तुम्हाला रेकीने चार्ज पण करायचे ते डाऊनवर. ओके, थोडस 5 मिनिटं PPT बघूया, नंतर प्रॅक्टिकल करूया. ओके, चला, थोडस वाचून घ्या तुम्ही. कुठे गेलं, ओके. आता हे आहे आपलं पेंडुलम डाउजिंग. मोठं करू दे. पेंडुलम डाउजिंग तत्व, वापर आणि प्रगत तत्व. आता बघणार आपण याच्या टेक्निक्स कशा कसं वापरायचं. थोडस स्क्रीनवर बघून घ्या, 1-2 मिनिटाची थेरी आहे, मग नंतरून शिकू आपण, प्रॅक्टिकल करू. तर पेंडुलम डाउजिंग हे ऊर्जाशास्त्र आणि अंतर्ज्ञानावर आधारित एक पद्धत आहे. इंट्युशन लेवल, सबकॉन्शियस माइंडवर आधारित. पेंडुलम लाकडी, धातू किंवा क्रिस्टलचं असू शकतं. तुम्ही याच्याने प्रश्नांची उत्तरे मिळवली जातात. पेंडुलम डाउजिंग हजारो वर्षापासून प्रचलित आहे. असं नाही की काल टेक्निक आली आणि तुम्हाला शिकवली. ओके, प्राचीन इजिप्त, चीन आणि भारतामध्ये याचा उपयोग निर्णय घेण्यासाठी केला जात असे किंवा अजूनही केला जातो. तर प्राचीन इजिप्त, चीन, भारतीय संस्कृती खूप जुनी आहे आणि जुन्या लोकांनी याचा खूप चांगला उपयोग कशासाठी केला आहे, जमिनीतील पाणी, खनिजे शोधण्यासाठी. ओके, पेंडुलम आपल्या अवचेतन मनाशी म्हणजे सबकॉन्शियस माइंडशी जोडलेला आहे, तुमच्या एकंदरीत ओरा क्षेत्राशी, ऊर्जा क्षेत्राशी जोडलेला. पेंडुलमच्या हालचालींच्या आधारे हो, नाही, पॉझिटिव्ह ऊर्जा, निगेटिव्ह ऊर्जा कुठे आहे, तुम्हाला सगळं शिकायला भेटतं. ओके, तर पेंडुलमसाठी आवश्यक साधने, पेंडुलम पाहिजे, क्रिस्टल, धातू, लाकूड कुठलंही चालेल. सध्या तुमचं टेम्पररी ही चालेल. उत्तर मिळवण्यासाठी डाउजिंग चार्ट. आता डाउजिंग चार्ट काय असतात मी तुम्हाला शिकवणार आहे. अगोदर प्रॅक्टिकल करून घेऊ, मग चार्ट बघूया. शांत आणि सकारात्मक मनस्थिती पाहिजे आणि संतुलित ऊर्जा क्षेत्र पाहिजे. ओके, आता करण्याची पद्धत काय आहे, पेंडुलमला रेकीने शुद्ध करा. धूप, स्फटिक किंवा साध्या नमस्काराने आपण रेकीने चार्ज करणार आहे. ओके, स्वतःला स्थिर करायचं, शांत मनस्थित. आता कसं करायचं, काय करायचं, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके, आता मी तुम्हाला शिकवतोच. ओके, चला. आता अगोदर एक लक्षात घ्या, पेंडुलम कोणीही वापरू शकतो, म्हणजे कुणालाही येऊ शकतं. याच्यासाठी रेखी आलीच पाहिजे असं काही नाही. पण
कसं होतं, आपल्याकडे रेकी आहे म्हणून काय होतं, आपण त्याला रेकीने चार्ज करतो आणि इतरांपेक्षा आपले रिझल्ट खूप फास्ट असतात, खूप ऍक्युरेट असतात. ओके, त्याच्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होतो. तर सर्वात अगोदर आता मी तुम्हाला त्याच्या काहीतरी पोझिशन सांगतो. तुम्ही काही करत नका बसू, रेकीने आपल्याला चार्ज पण करायचे अगोदर सांगतो. हा, आता मी तुमचा अंगठी दोऱ्यावाले नाही सांगत, तुम्हाला स्क्रीनवर दिसणार नाही हे सांग. आता बघा, पेंडुलमच्या चार कॉमन हालचाली असतात. कशा असतात बघा, एक जर मागे पुढे झालं, मागे पुढे मागे पुढे, तर याचं उत्तर हो असतं, म्हणजे येस असेल. म्हणजे 90% केसेस मध्ये असं बिहेव करतं. जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही असेल तर ते मी हाताने हलवत आहे, डावीकडे उजवीकडे असं हलतं. ओके, एखाद्या ठिकाणची ऊर्जा तुम्हाला चेक करायची असेल, सकारात्मक आहे का पॉझिटिव्ह आहे का त्याला विचारायचं, मग ते क्लॉकवाईज गोल 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 खूप जोरात फिरतं. आणि एखाद्या ठिकाणची ऊर्जा निगेटिव्ह असेल, नकारात्मक असेल, तर ते खूप जोरात असं अँटी क्लॉकवाईज उलट फिरत असतात, जोर जोरात जोर जोरात. ओके, चला आता तुमची एक छोटीशी प्रॅक्टिस पण होऊन जाईल. रेकीने चार्ज कसं करायचं, काल पाणी चार्ज केलं, आज पेंडुलम चार्ज करू. ओके, आणि जेही लेवल जुने आहेत स्टुडंट, लेवल 2 आणि 3 चे, तुमच्याकडे हुंशा जेशोनिन सिम्बॉल आहे, त्या हुंशा जेशोनिन सिम्बॉलने याला कनेक्ट करायचंय. तुम्हाला माहिती आहे तो सिम्बॉल कशासाठी आहे. ओके, चला आता काय करायचं आहे, अगेन काल शिकवलं तसं करा. प्रार्थना बोला माझ्या मागे. मी स्वतःची आभारी आहे, माता पित्याची आभारी आहे, माझे गुरु आणि ईश्वराची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे. असे हात करा, तळवे आकाशात करा. हे दिव्य रेकी शक्ती माझ्या हातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. हे रेकी शक्ती माझ्यासाठी, माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. आता तुमचा अंगठी दोरा काही पण आहे, हातात ठेवा, डाव्या हातात ठेवा, डाव्या हातात ठेवा, उजव्या हाताने क्लॉकवाईज ऍफर्मेशन द्या. काय ऍफर्मेशन द्यायचं, पॉझिटिव्ह. हे पेंडुलम मला माझ्या प्रश्नाची अचूक उत्तरे देत आहे. दिव्य रेखी शक्तीच्या कृपेने हे पेंडुलम मला माझ्या प्रश्नाची अचूक उत्तरे देत आहे. हे पेंडुलम मला माझ्या प्रश्नाची अचूक उत्तरे देत आहे. आणि स्लोली करा, जसं काल पाणी चार्ज केलं, फील करा तुमची एनर्जी. किंवा म्हणू शकता, हे पेंडुलम मला माझ्या प्रश्नाची उत्तर देण्यासाठी मदत करत आहे. हे पेंडुलम मला माझ्या प्रश्नाची अचूक उत्तर देण्यास मदत करत. शेवटी काय बोलायचं, बोला, हे ईश्वरा असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ दे. ओके, चला ठीक आहे. आता रेकीमध्ये नेहमी लक्षात ठेवा एक गोष्ट, लाईफ टाईम लक्षात ठेवा बघा, ऐसा भी होता है क्या, त्याच्यापेक्षा म्हणायचं हे ईश्वर ऐसा भी हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो, तर मनात डाऊट राहत नाही. ओके, चला आता आपण प्रॅक्टिकल घेणार आहे हा मी तुमचे. आता काय करायचं आहे, तुमचं ते वरचं टोक आहे दोऱ्याचं, त्या वरच्या टोकाला तुमचा हा बोट, इंडेक्स फिंगर आणि थंब, अंगठा आणि पहिलं बोट असं त्याच्या वरच्या टोकाला पकडा. आणि त्याचं दुसरं टोक आहे खालचं, तुमचं तर डावा हात आहे त्याच्यावरती असं पकडा. ओके, थोडस वरती पकडा. हा, ओके, आता आपण त्याला काय करू, त्याला विचारायचं आहे तुमचं खरं नाव. आणि बघा मग तो जर उत्तर हो असेल तर असा असा जाईल. ओके, चला चला आता मी विचारतो त्याला, माझं नाव सचिन आहे, माझं नाव सचिन आहे. आता मी नाही हलवत, माझं नाव सचिन आहे, माझं नाव सचिन. आता तुम्ही तुमचं खरं नाव विचारा, चला सगळे. माझं नाव सीमा आहे, सुधा आहे, रश्मी आहे. व्हेरी नाईस, चला व्हेरी नाईस, हालत आहे, परफेक्ट. काहींचं हलतंय, काहींचं नाही, चला ठीक आहे. ओके, चला काहींचं हलतंय, काहींचं नाही, ठीक आहे. आता स्टॉप करा त्याला, परत शांत करा, एकदम स्ट्रेट करा, तसं थोडस हालचाल नका करू, थांबा. आता आपलं नाव खोटं बोलत, आता मी माझं नाव सांगेल की माझं नाव विनोद आहे, माझं नाव विनोद आहे, माझं नाव विनोद आहे, माझं नाव विनोद आहे. बघा ते त्याचं त्याची डायरेक्शन बदलली, डावीकडून उजवीकडे झाली. माझं नाव विनोद आहे, माझं नाव विनोद आहे. चला तुमचं विचारा नाव सर्वांनी. चला, हस, व्हेरी नाईस. चला रश्मी मॅम तुम्ही बोला, तुमचं नाव सपना आहे. हम्म.
चला व्हेरी नाईस. बऱ्याच ओके. स्मिता मॅमची एनर्जी खूप स्ट्रॉंग. स्मिता संचेती मॅमची एनर्जी खूप स्ट्रॉंग आहे. चला ओके. श्रद्धा मॅम व्हेरी गुड. चला ह्या स्क्रीनवर ओके. लीना मॅम व्हेरी नाईस. चला परफेक्ट. ओके चला ठीक आहे. मी सगळ्यांना अनम्यूट करेल, नंतर सगळ्यांच्या प्रश्नाचे उत्तर देईल. तुम्ही टेन्शन घेऊ नका. कुणाचं कसं हालतं नाही हालत आहे सर, क्लॉकवाईज हलतंय सर, ते सगळे प्रश्नाचे उत्तर मी अनम्यूट करेल. सगळ्यांचे डाऊट क्लिअर करेल. आता काय करायचं आहे बघा तुम्ही. आता तुम्हाला 2 प्रयोग करायचे आहे. प्लीज लगेच जागेवरून उठू नका मी सांगितल्याशिवाय. काय करायचंय तुम्हाला, हे डावजर हे पेंडुलम घ्यायचं, असंच पकडायचं आणि तुमचं घरात देवघर असेल तर देवघरासमोर जायचं, त्याच्या वरती पकडा. पकडलं वरती छान आहे, नाही तर समोर पकडा देवघराच्या. आणि त्याला विचारायचं, आत्ताच नका जाऊ, की इथली ऊर्जा कशी आहे, इथली ऊर्जा कशी आहे. जर सकारात्मक असेल तर खूप जोरजोरात गोल गोल फिरतं. देवघर नसेल तर घरात पवित्र ग्रंथ असेल तुमचा, ज्याही धर्माला मानतात, बायबल, कुराण, गीता, काही देवाचं पुस्तक असेल, हनुमान चालिसाचं असेल, त्याच्या समोर पकडायचं आणि बोलायचं इथली ऊर्जा कशी आहे, इथली ऊर्जा कशी आहे. मग ते जोरजोरात गोल गोल फिरेल. त्याच्यानंतर काय करायचं, लगेच जाऊ नका प्लीज. आणि ते झाल्यानंतर काय करायचं आहे, तिथून लगेच तुम्हाला कुठे जायचं आहे, तुमच्या कचऱ्याच्या डब्याच्या इथे जायचंय, डस्टबिन कडे. कचऱ्याच्या डब्याच्या वर पकडायचं आहे, डब्याचं झाकण खोलून विचारायचं इथली ऊर्जा कशी आहे. आणि मग ते बघा कसं अँटी क्लॉकवाईज फिरतं का नाही फिरत. त्याला विचारा इथली ऊर्जा कशी आहे, तर नकारात्मक असेल तर अँटी क्लॉकवाईज फिरेल. आता प्लीज जागेवरून उठा. देवघर, देवाचं पुस्तक, डस्टबिन, सगळे प्रयोग करून या. मग मी अनम्यूट करतो सर्वांना. ओके. जाऊ द्या. सपना मॅम तुम्ही कचऱ्याच्या डब्याच्या इकडे जाऊन बघा एकदा कसा रिझल्ट येतो. ओके. हा ठीक आहे. चांगली ऊर्जा असेल जोरात फिरेल. व्हेरी नाईस. चला श्रद्धा मॅम ची छान आहे. चला कल्पना मॅम व्हेरी नाईस. चला चला डस्टबिन कडे कोण जाऊन आलाय का. चला आता ज्यांनी दोघी प्रयोग केले, देवघर आणि कचऱ्याचा डब्बा, ते बोलू शकतात. ओके. अनम्यूट करा आणि बोला. असं अनम्यूट करू शकता. तर माझा कचऱ्याचा डबा पॉझिटिव्ह आहे. ओके क्लॉकवाईज फिरले, कारण ओके स्वच्छ आहे, सगळं कचरा साफ केलेला आहे. व्हेरी नाईस. चला हा. परफेक्ट. देवघरात पण पॉझिटिव्ह आहे सर. चला व्हेरी नाईस. चला नेक्स्ट. देवघर बोला स्मिता संचेती मॅम बोला. सर माझं मंदिर पॉझिटिव्ह आलंय आणि कचऱ्याचं आहे तर उलटा फिरला. ओके परफेक्ट. चला कॉंग्रॅच्युलेशन. ठीक आहे. चला नेक्स्ट कोण आहे, बोला कविता मॅम. ह्याच्या इथे मंदिराच्या इथे फुल पॉझिटिव्ह आहे आणि कचऱ्याच्या इथे निगेटिव्ह. चला व्हेरी नाईस. चला हा बोला सर, सुरेश सर बोला. सर बुक्स जिथे ठेवलेले बुक शेल मध्ये ते पॉझिटिव्ह आहे आणि जे एकदम खराब अवस्थेमध्ये बुक शेल्सचे म्हणजे रद्दी ठेवलेले ते निगेटिव्ह आहे. चला ओके ठीक आहे. तर माझं तर काही थांबा ना आधी असं हँडरेज वगैरे करा. थांबा. हा श्रद्धा मॅम बोला. माझं ना काहीच झालं नाही सर. हा सर ऐका कुठे थांबा मी जाणवलं घेतो. नाही थांबा मला. आता मी सांगितलं ना, तर थांबा 1 मिनिट. तर माझं देवाच्या तिथे आहे सेविक पॉझिटिव्ह सायन्स. एनर्जी. थांबा थांबा बच्चे, मी बोललो लहान मुलं बना, तुम्ही खरंच लहान मुलं बनले तर. हा श्रद्धा मॅम अनम्यूट करा बरं. ओके थांबा सांगतो. सुवर्णा मॅम सांग. हा अनम्यूटचं बटन दाब. आता मी सगळ्यांना हा बोला. हा माझ्या इथे देवघराच्या इथे पूर्ण असं गोल फिरलं आणि कचऱ्याच्या डब्याची तर अजिबात फिरलेलं नाही. व्हेरी चला ठीक आहे. व्हेरी नाईस. हा चला थँक्यू सो मच. ओके. मोटोरोला H15 मॅनेजर. हा बोला मॅडम. माझं देवघर छान आहे आणि कचऱ्याचा डबा उलट फिरलं.
चला कॉंग्रॅच्युलेशन. चला ठीक आहे, सगळ्यांचं तसंच फिरतं नॉर्मली. आता ज्यांचं वेगळं फिरलंय त्यांचं पण बघू. हा बोला, सुवर्णा मॅम बोला. सुवर्णा पटवाना तर बोला. माझं कुठेच काही जाणवलं नाही मला. का बरं? व्हेरी नाईस. ठीक आहे, सगळे एक्सपिरियन्स पाहिजे मला, एकाच सगळ्यांचं सेम नाही येणार. कुठेच नाही जाणवलं ना? नाही ना सर. परफेक्ट. ओके ठीक आहे, चालेल. सगळ्यांची उत्तर देतो मी तुम्हाला. ओके चला इथपर्यंत ठीक आहे. की अजून कुणाला बोलायचंच आहे? थोडस समजलं तुम्हाला? काही मॅजिशियन जादू वगैरे झाली? सांगतो सगळं, एक्सप्लेन करतो. आता बघा, एक्सप्लेन करतो. आता बघा थांबा. आता लक्षात घ्या, देवाजवळ काहीच फिरलं नाही, कचऱ्याच्या डब्यावर आधी मागे पुढे व नंतर काहीच फिरलं स्वयंच. खूप सगळे प्रश्नांची उत्तर आता तुम्हाला पडले असतील. सगळ्यात अगोदर बघा, जादू. आता हे सगळं तुम्ही चेक केलं, म्हणजे मी काही केलं का इथे बसून, काही मंत्र वगैरे फुटला का? नाही. तर हे सगळं आधीच सांगितलं आहे, तुम्ही पॉवरफुल आहे, तुमचं सबकॉन्शियस माइंड खूप पॉवरफुल आहे. तुम्ही त्या परमेश्वराचे प्रतिरूप आहात. ओके, जसं त्याला सगळं शक्य असतं, आपल्यालाही शक्य असतं. हे सगळे उत्तर आपल्याला आपल्या सबकॉन्शियस माइंड मधून भेटत असतात. ओके, आता काहींच्या प्रश्नाचे उत्तर कसे आले, का नाही आले, मी एक्सप्लेन करतो. सगळ्यात अगोदर कुणाचं कसं आलं मी तुम्हाला, आधी तर कॅलिब्रेशन करायचं. ज्यांचे छान उत्तर आले बघा, कुणाचं वेगळं येऊ शकतं, तर त्याच्यासाठी असतं कॅलिब्रेशन. कॅलिब्रेशन म्हणजे काय? आधी त्याला विचारायचं, कधीही भविष्यात डाउजिंग करत असेल तेव्हा त्याला विचारायचं आहे की जर तुझं उत्तर हो असेल तर तुझं हालचाल कशी असेल, तुझी मुवमेंट कशी असेल. जर उत्तर हो असेल, 90% केसमध्ये मागे पुढे होतं. काही लोकांचं उत्तर इकडेही होऊ शकतं किंवा अँटी क्लॉकवाईज किंवा क्लॉकवाईजही फिरू शकतं. मग त्याला विचारायचं, तुझं उत्तर नाही असेल तर तुझी हालचाल कशी असेल. जर तुझं उत्तर सकारात्मक ऊर्जा दाखवायची असेल, तू कसं हलणार, त्याला विचारायचं. तो तुम्हाला रिस्पॉन्स करतो. दुसरं, काही लोकांना खूप कन्फ्युजन होतं, हल्लच नाही, खूप प्रॉब्लेम होता. लक्षात घ्या. ओके, आशा कांबळे मॅम जर बोलायचं असेल तर तुम्ही ना हँडरेज करत जा. ओके, तिथे हँडरेजचं एक बटन असतं. ओके, असं तर मला कसं कळणार तुम्हाला बोलायचं आहे, आणि डायरेक्ट कसं अनम्यूट करणार? ओके, मग सगळी लिंक तुटते. तर लक्षात घ्या. 1 मिनिट. तर लक्षात घ्या, त्याला आधी विचारायचं. सेकंड, काही लोकांचं खूप कन्फ्युजन होतं, काही समजलंच नाही. लक्षात घ्या, तुमच्या ओरामध्ये, याच्यामध्ये तुमचं ओव्हरऑल ऊर्जा क्षेत्र, तुम्ही पॉझिटिव्ह असणं पण खूप गरजेचं आहे, न्यूट्रल राहणं गरजेचं आहे. तुमच्या एनर्जीमध्ये काही ना काही थोडेफार ब्लॉकेजेस आहे. ओके, तर त्याच्यामुळे काय करायचं, पुढे जाऊन थोडस तुम्ही आता मेडिटेशन वगैरे ध्यान देणारच आहे, ते केल्याने छान रिझल्ट येतात. ओके, सेकंड थिंग, आता सर्वांनी ओके, ज्यांना नाही समजलं रेकॉर्डिंग बघा. ओके, बघा, शिकवताना काही विचारू नका. जर प्रश्न असेल हँडरेज करा, लिंक तुटते. तुम्हाला क्वेश्चन आन्सर मी क्लास संपल्यावर विचारतो ना, काही प्रॉब्लेम आहे का? मी बोललो तुम्ही केजीचे स्टुडंट आहे, केजीचेच नका बनवू. ओके, थोडस समजून घ्या. काही विचारायचं आहे विचारा, क्लास संपला तर मी सर्वांना चान्स देईल. सध्या लिंक तुटते. ओके, आता नीट लक्ष देऊन ऐका. मी तुमचं हा प्रयोग का घेतला, की आधी देवघर आणि डस्टबिन का सांगितलं, याच्या मागे कारण आहे. मी विनाकारण कुठलेही प्रॅक्टिकल सांगत नाही. आता थोडासा विचार करून बघायचा आहे तुम्हाला. ओके, कोणी हा पिक्चर बघितलाय, टॉयलेट एक प्रेम कथा? अक्षय कुमारचा आहे बघा. त्याच्यात त्याचे सासरे जे असतात, त्याचे वडील असतात, ते काय बोलतात, घरामध्ये टॉयलेट नाही बांधायचं. कशासाठी? त्यांचं म्हणणं असतं की ह्या घरामध्ये अन्न बनतं, अन्न परब्रह्म आहे, मी घरात टॉयलेटला परमिशन देणार नाही. आता भारतीय संस्कृतीत जुने लोक असं का बोलायचे, लक्षात घ्या. तुम्ही आता हिलर बनणार आहे, पुढे जाऊन चांगले रेकी हिलर बनणार आहे, तर लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट ऊर्जेच्या स्वरूपात बघायची आहे. जसं भक्त प्रल्हादाला सगळीकडे परमेश्वर दिसायचं, एनर्जी सगळीकडे असते, एक तर सकारात्मक, एक तर नकारात्मक. आता तुम्ही बघितलं, देवघरात ऊर्जा पॉझिटिव्ह आहे आणि कचऱ्याच्या डब्याच्या इथे निगेटिव्ह आहे. आता होतं काय, बऱ्याचशा लोकांचे डस्टबिन, कचऱ्याचे डबे असतात, किचन ओट्याच्या खाली ठेवतात. किंवा कसं असतं, आता आपल्याकडं शहरामध्ये कसं असतं, जास्त स्पेस नाहीये. तुमच्या किचन समोरच काय असतं, तुमचं टॉयलेट असतं. तुम्ही कधी टॉयलेटमध्ये बघा, अजून निगेटिव्ह जोर जोरात फिरेल. तर काय होतं, तुमचं टॉयलेटचा दरवाजा उघडा असतो, इथे तुम्ही स्वयंपाक करत आहे, तीच एनर्जी कुठे ना कुठे तिथे ट्रान्सफर होते, आणि मग तुमच्या घरातलं अनहायजीन, तुमच्या घरातला कचरा,
जर घरामध्ये तुम्ही साफसफाई नाही ठेवणार, क्लिनलीनेस नाही ठेवणार, कुठे ना कुठे तुम्ही आजारी पडायला लागणार, तुमच्या हेल्थवर त्याचा परिणाम होतो, तुमच्या स्वभावावर त्याचा परिणाम होतो. जास्तीत जास्त क्लीन राहायचं. आता एक मॅडमने बोललं की मी डस्टबिन साफ करते तर छान आलं लक्षात. आणि मग असं काय होतं, मग वास्तूमध्ये मग तुमचं टॉयलेट आणि किचन समोर असेल तर मग वास्तुशास्त्रावाले मग त्याच्यात पैसे कमवतात. मग ते तुम्हाला असं छोटस एखादं ब्रासची पट्टी देतात, नाही तर मग तोडफोड करायला लावतात. आता ज्यांना शक्य आहे, करोडपती लोक, ते घराची डायरेक्शन चेंज करतात, पण तुम्हाला काही उपाय राहत नाही. मग तुम्ही नंतर एखादं क्रिस्टल ट्री वगैरे असं सजेस्ट करू शकतात. पण हायजीन, तुम्ही जर घरात नाही ठेवली साफसफाई तर घरात लक्ष्मी सरस्वती घरामध्ये नांदत नाही. तर बघा, जेही लोक सुशिक्षित असतात, रिच असतात, पैशावाले म्हणजे सुशिक्षित स्टँडर्ड लोक, त्यांचं घर बघा खूप क्लीन असतं. आणि नॉर्मली जो लोक माणसं घाणेरडे असतात, उशिरा उठतात, 10-12ला आंघोळ करतात, घरात स्वच्छता नाही, ती एनर्जी तुमच्या घरात येते, त्याला बोलतात घरामध्ये दलिंद्री येते, पैसा येत नाही, सगळे आजारी पडतात. तर एव्हरीथिंग इज एनर्जी. आलं लक्षात? तर तुम्हाला त्या हिशोबाने करायचं आहे. बाकीचं अजून थेरी बाकी आहे, खूप काही बाकी आहे पेंडुलम मध्ये, एवढंच नाही. तर सांगायचं कारण असं, सगळं काही तुम्हाला एनर्जीच्या स्वरूपात बघायचं आहे. तर बघा, समांतर हालचाल, क्लॉकवाईज अशी वेगवेगळी हालचाल असते. तर जर तुमचं पेंडुलम हललंच नाही तर तुम्हाला ऊर्जेची गरज आहे. ध्यान करा, मनस्थिती शांत घ्या आणि मग परत एकदा करून बघा. ओके. आता पेंडुलम डाउजिंगचे उपयोग कशासाठी होतात? नियमित निर्णय घेण्यासाठी, हरवलेल्या वस्तू शोधण्यासाठी, तुमचं ऊर्जा संतुलन चक्रे शुद्ध करण्यासाठी. ते लेवल 2 लेवल 3 मध्ये शिकवलं जातं, आता शक्य नाही तुमच्याकडून. स्वास्थ्य आणि उपचारांबाबत मार्गदर्शन मिळवण्यासाठी डिस्टन्स हिलिंग आणि रेकी सोबत. म्हणजे पुढे जाऊन तुम्ही पेंडुलम डाउजिंग रेकीमध्ये खूप छान काम करतं जेव्हा तुम्ही पुढच्या लेवलला येतात, डिस्टन्स हिलिंगला येतात. ओके. आता हे करायचं कसं, चार्ट कसे बघायचे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. ओके. आता बघा, याच्यासाठी ना चार्ट्स असतात, म्हणजे छोटे मोठे उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला. आता मी थोडस ऍडव्हान्स लेवलचं सांगत आहे. ओके. आणि माझ्यावर विश्वास नसेल तर परत गुगलवर जायचं. आता तुम्ही समजा गुगलवर गेले तर काय होणार तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. तर गुगलवर जाऊया आणि गरजेप्रमाणे ते चार्ट्स तुम्हाला वापरायचे आहेत. तर बघा, सगळ्यांकडे गुगल असतं, काय करायचं तुम्ही बघा. आता जर तुम्ही ते टाईप केलं पेंडुलम डाउजिंग चार्ट्स आणि त्याच्याशी इमेजेस येतात, खूप टाईपचे चार्ट्स असतात. तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही चार्ट डाउनलोड करू शकतात, प्रिंटआउट काढा, अदरवाईज काढायची गरज नाही. मी तुम्हाला सर्वे चार्ट्स देणार आहे. ओके. म्हणजे कामाचे चार्ट्स देणार आहे. तर खूप असतात पेंडुलम डाउजिंग चार्ट्स फॉर हेल्थ, मनी, सगळं. हे बघा, टाकलं की फॉर हेल्थ, मग त्या टाईपचे चार्ट्स ओपन होतात. जो पाहिजे तो डाउनलोड करा आणि वापरा. पण सध्या तुम्हाला गरज नाही, मी तुम्हाला काही चार्ट ऑलरेडी शिकवणार आहे. ओके. ते चार्ट्स कसे बघायचे, कसं काय, आपण थोडस आता ऍडव्हान्स लेवलचं बघूया. आता बघा, असे काही चार्ट्स असतात, तुम्हाला जेव्हा चार्टचं सेंटर येईल तेव्हा त्याच्या सेंटरवर तुम्हाला पकडायचं असतं. ओके. तर माझ्याकडे असा एक चार्ट आहे, मी हा वाला चार्ट वापरतो. तो मी जेव्हा पेंडुलम घेतलं त्याच्याबरोबर मला भेटला होता. तुम्हाला त्याची अशी काही सध्या गरज नाही, तुम्ही फक्त मी दिलेली PDF ची प्रिंट आउट काढायची. ओके. त्याच्या सेंटरला पकडायचं आहे आणि मग ते बरोबर जिथे तुमचे लेटर्स वगैरे असतील तिथे फिरतं. बघा कसं कसं मी तुम्हाला कुठला देणार आहे. बघा, स्क्रीनवर दिसत आहे, सर्व चार्ट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर भेटून जातील उद्या. ओके. उद्या देईल नोट्स तुम्हाला. तर बघा, हे आहे 7 चक्राचं नोट्स. आता तुम्ही याला विचारू शकतात, याची प्रिंट आउट काढायची आणि ज्याचंही तुम्हाला चेक करायचं आहे की चक्र कमी बॅलन्स आहे की जास्त बॅलन्स आहे, कुठलं चक्र, मग पेन्सिलने तुम्ही काय करायचं आहे, इथे तुम्ही पेन्सिलने त्या व्यक्तीचं नाव, जन्मतारीख आणि सध्या कुठे आहे, मिनिमम इन्फॉर्मेशन लिहायची. कशासाठी? तुमच्या सबकॉन्शियस माइंडला माहिती पाहिजे म्हणून. हे सगळं सबकॉन्शियस माइंडच्या लेवलवर काम करतं. ओके. स्वतःसाठी असेल तर स्वतःचं नाव लिहा, जन्मतारीख, जितकी माहिती असेल तेवढी लिहा. एखाद्याची जन्मतारीख माहित नसेल सोडून द्या. आणि मग इथे इथं टोक पकडायचं. ओके. शेवटचं टोक, आणि त्याला विचारायचं माझं मणिपूर चक्र किंवा ह्या व्यक्तीचं मणिपूर चक्र ओव्हर ऍक्टिव्ह आहे की अंडर ऍक्टिव्ह आहे, असं विचारू शकतात. तर 7 चक्राचं असं जजमेंट करू शकतात. नेक्स्ट आहे एखाद्या हरवलेल्या वस्तू शोधणं. तर एखादी वस्तू हरवली असेल तर तुम्ही विचारू शकता, बघा कुठे आहे, इन हाऊस, घरामध्ये पडली आहे, कचऱ्याच्या डब्यात आहे,
कारमध्ये आहे, फ्रेंडकडे आहे, किंवा माझ्याकडून हरवले आहे, कुणाला उधार दिली होती, कुणाला थोड्या वेळ त्याच्याकडे वस्तू दिली होती, कुणाच्या घरी विसरले, की कोणी चोरली. तर खूप छान उत्तर देतं सगळं. तुम्हाला हे असे चार्ट फ्युचरमध्ये वापरू शकतात. PDF येईल तेव्हा कलर प्रिंट काढून घ्या, गुगलवर जायची काही गरज नाही. हा चार्ट खूप सुंदर आहे. हा कुणासाठी बघा, ज्यांना बोलता येत नाही, जसं की छोटे पाळीव प्राणी तुमचे, त्यांना बोलता येत नाही. आणि दुसरं आहे तुमचे छोटे मुलं, जे 6 महिन्या खालच्या मुलांना सांगता येत नाही, ते फक्त रडत असतात, आपल्याला समजत नाही त्यांना काही प्रॉब्लेम आहे. अशा वेळेस तुम्ही काय करायचं आहे, त्यांना विचारायचं, इथे सेंटरवर ते पॉइंट ठेवायचा आणि बोलायचं की सध्या याची फिलिंग कशी आहे, इथे फिलिंग आहे. मग ते बरोबर त्याच एरियामध्ये फिरतं. मग तेव्हा पेंडुलम गोल डावीकडे उजवीकडे नाही फिरणार. तुम्ही ठेवलं तर त्याच एरियामध्ये ऑटोमॅटिक त्या झोनमध्ये चाललं जातं. ओके, त्या झोनमध्ये जातं. मग विचारायचं याची फिलिंग, आता समजा पेन आहे, मग याचं कारण काय आहे, दुखत आहे, तर मग ते तिथे सगळं सांगणार याला कसं काय. आणि मग तिथे लिहिलं आहे याला कसली गरज आहे, नीड म्हणजे गरज, पाणी पाहिजे, बेटर न्यूट्रिशन, सो अँड सो. ते सगळं तुम्हाला फ्युचरमध्ये हेल्प करणार आहे. याच्यानंतरचा चार्ट आहे एनर्जी ड्रेनिंग सोर्सेस. म्हणजे घरात एखादी व्यक्ती आजारी आहे किंवा कोणी नातेवाईक आजारी आहे, त्यांचं नाव लिहायचं पेन्सिलने का, नंतर खोडून तुम्हाला तो चार्ट परत वापरता येतो म्हणून सांगत आहे. मग बघायचं की ही व्यक्ती आजारी का आहे, याची एनर्जी ड्रेन का झाली आहे. मग ते सांगणार की ऍडिक्शन आहे का, किंवा याचे नक्षत्र खराब आहे, बॅक्टेरिया, व्हायरस, चक्र इम्बॅलेन्स आहे, डाएटचा प्रॉब्लेम आहे, इमोशनल इश्यू आहे, काहीतरी तुम्हाला सगळे ते सोल्युशन तुम्हाला देणार आहे. ओके, तुम्हाला ऍटलीस्ट प्रश्नाची उत्तर भेटू शकतात. अजून आहे करिअर संबंधी. तुम्हाला करिअर संबंधी काही गायडन्स पाहिजे, हा चार्ट वापरायचा आहे. विचारायचं मी माझ्या करिअरमध्ये सध्या मी काय करू, काय प्रॉब्लेम आहे, तर मग ते तुम्हाला सांगणार. चेंज प्रोफेशन, म्हणजे तुम्हाला प्रोफेशन बदलायची गरज आहे की जॉब चेंजची, की चेंज ॲटिट्यूड टुवर्ड्स वर्क, कामाप्रती तुमचा ॲटिट्यूड बदलण्याची गरज आहे, ऍडव्हान्स ट्रेनिंग घ्यायची गरज आहे, सो अँड सो तुम्हाला मदत करेल. ओके, हा करिअर संबंधी. नेक्स्ट चार्ट येणार आहे तो आहे आरोग्याचा, हेल्थचा. सेम तुम्ही तुमच्यासाठी इतरांसाठी वापरू शकता. ओके, त्याला विचारायचं की ह्या व्यक्तीची सध्याची कुठल्या ऑर्गनला प्रॉब्लेम आहे, ऑर्गन सापडला तर बोलायचं सध्या या ऑर्गनची, ह्या अवयवाची कंडिशन काय आहे. मग ते सांगणार क्रिटिकल आहे, पुअर आहे, फेअर आहे, गुड आहे. मग नंबर सांगणार, सो अँड सो. हेल्थसाठी तुम्ही हे चार्ट्स वापरू शकता. आता जे प्रेमात पडले आहेत किंवा ज्यांचं लग्न जमणार आहे, त्यांच्यासाठी तुम्ही पार्टनर बद्दलही विचारू शकतात की ही व्यक्ती तुमच्यासाठी नॉट फॉर यू, म्हणजे तुमच्यासाठी योग्य नाही आहे, किंवा ग्रेट मॅच आहे, खूप छान आहे, मोर इन्फॉर्मेशन निडेड, ह्या व्यक्तीबद्दल अजून माहिती घ्यायची गरज आहे, मोर टाइम निडेड, नात्यामध्ये थोडा वेळ दिला पाहिजे, किंवा सिंगल राहणं बेस्ट आहे. ओके, येस नो साठी पण खूप छान आहे. एखादं काम तुम्हाला हाती घेतलंय तर करू का नको करू, त्याचे किती % चान्सेस आहे सक्सेस होण्याचे, हे तुम्ही ह्या चार्टला विचारू शकतात. स्ट्रॉंग नो, इन्फॉर्मेशन नॉट अवेलेबल, वगैरे वगैरे तुम्ही असं याला विचारू शकतात. येस, स्ट्रॉंग येस, सो अँड सो. ओके, तर सावधगिरी आणि नियम काय आहे. पेंडुलम डाउजिंग खेळ किंवा मनोरंजनासाठी वापरू नका. हे टेम्पररी डाउजर नक्की तुम्ही वापरू शकतात, पुढे जाऊन क्रिस्टलचं आणि याचं वापरायचं नाही. नकारात्मक ऊर्जापासून संरक्षण घ्या, म्हणजे 1 to 3 प्रोसेस. ध्यानपूर्वक मन तयार करूनच डाउजिंग करा. अतिविश्वास न ठेवता संयमाने निर्णय घ्या. ओके, योग्य सरावाने आपण अंतर्ज्ञान आणि ऊर्जेशी जोडले जाऊ शकतो. तर सगळ्यासाठी छान प्रॅक्टिस गरजेची आहे. ओके, आलं लक्षात. तर बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, डाउजर कधीही निवडताना एक लक्षात घ्या, जेव्हा कधी तुम्हाला हिलिंग करायची असेल, कुणाचे उपचार करायचे असतील रेकीने वगैरे, तर त्याच्यासाठी क्रिस्टलचे डाउजर घ्यायचे. आता माझ्याकडे एक जेड नावाचं क्रिस्टल आहे, किंवा क्लिअर कॉटचं क्रिस्टल आहे, त्याच्याने मी करतो. डिसिजन मेकिंग साठी तुम्हाला असे धातूचे भेटतात, ब्रासचे भेटतात, असे धातूचे डिसिजन मेकिंग साठी छान आहे. हे हिलिंग साठी एवढे कामामध्ये येत नाही, डिसिजन मेकिंग साठी छान आहे. तर खूप छान काम करतं. छोटे छोटे, म्हणजे तुम्हाला जर आता वाटत असेल ना माझी परीक्षा घ्यायची असेल, तर काय करायचं, कोरा कागद घ्यायचा आणि आपली कंपास असते ना मुलांचं, असं आपण अँगल काढतो बघा, राईट अँगल, त्याच्यावर सगळे अँगल काढा आणि तिथे लिहा की तुम्हाला 10वीला सगळे मार्क लिहा 10% to 100,
आणि त्याला विचारा तुम्हाला 10वीला किती टक्के पडले होते टोटल. बघा ते उत्तर बरोबर देते की नाही. एकदम ॲक्युरेट उत्तर दिलं. ओके, तुमचे 10वीचे 12वीचे खूप छान जमलं. हजबंडचे काढा. आता तुम्ही त्याला असंही विचारू शकतात की आता एबीसी A to Z चा एक चार्ट बनवू शकतात. ABCDEFG च्या जे अल्फाबेटचा. आणि तुम्ही जर त्याला विचारलं की हा माझी बेस्ट फ्रेंड कोण आहे, मग त्या नावाचं पहिलं लेटर काय आहे मग सांगणार. जर सपना असेल तर अगोदर एस कडे जाईल, मग विचारायचं तर दुसरं लेटर काय आहे, मग ए कडे जाईल, मग पी कडे जाईल. असे छोटे मोठे खूप सुंदर तुम्ही काढू शकता. अजून काय करू शकतात बघा. आता मी तुम्हाला काल 7 चक्र आणि औरा शिकवलं. आता 7 चक्राची पोझिशन माहिती आहे. आता कुणावर प्रयोग करायचा आहे. तुमचे छोटे मुलं असतील 12-15 वर्षाचे, ते जेव्हा झोपतात काय करायचं, तुम्ही काय करायचं त्यांच्या चक्राच्या थोडं वरती पकडायचं फिजिकल बॉडीवर डायरेक्ट. मणिपूर चक्र माहित आहे, स्वादिष्टान, हार्ट चक्र. विचारायचं इथली एनर्जी कशी आहे, सकारात्मक आहे तर असं फिरेल, इम्बॅलेन्स असेल तर उलट फिरेल. छोटे छोटे प्रयोग करू शकतात. ओके, आणि खूप सुंदर आहे. इथं कसं करायचं, तुम्हाला आता समजा कुठं लग्नाला जायचं आहे किंवा साखरपुडा हळदीला, आणि लेडीज लोक काय करतात, हजबंडला विचारतात की याच्यातली मी कुठली साडी घालू, कुठला ड्रेस घालू. हजबंड लोकांना त्यात काही एवढा इंटरेस्ट नसतो. मग काय करायचं, तिघी साड्या अशा ठेवायच्या पलंगावर आणि त्याला विचारायचं आज माझ्यासाठी कुठली साडी लकी आहे, कुठला ड्रेस लकी आहे, तिकडे जायला. छोटे मुलं पण खूप छान वापरतात. माझी मुलगी आहे, मला 6 वर्षाची, तिचं नेहमी असतं की क्लासमधली एखादी मुलगी माझी फ्रेंड आहे का, माझी फ्रेंड आहे का, किंवा आत्या मला प्रेम करते का, आत्या मला प्रेम करते का, मावशी मला प्रेम करते का. तर छोटे मुलं तर खूप छान करतात, कारण हे तुमचं थर्ड आय चक्र, छोटे मुलांचा ओरा छान असतो, थर्ड आय चक्र छान बॅलन्स असतं, छान करतात. तर तुम्ही असं छोट्या छोट्यासाठी करू शकता. ओके, आता पेंडुलम डाउजिंग रिलेटेड प्लीज ज्यांची क्वेश्चन आन्सर आहे आता विचारा. हा, चला, काहीच तुम्हाला लाईफ टाईम कामात येणार आहे नॉलेज. आता सांगा कुणाला काय, हँड रेज करून घ्या. मेसेज माहिती कुठेही लिहा त्या पेपरवर, तुम्हाला फक्त माहिती पाहिजे. ओके, चला, आता आहे का कुणाला प्रश्न. नाही, मेसेज मध्ये नका करू, सरळ तुम्ही प्रश्न केला की इतरांना उत्तर भेटतात. ओके, हा, बोला सीमा मॅम. हा, करा, अनम्यूट करा. हे सगळं झालं की झिबू सिम्बॉल शिकवायचे मला. काही क्वेश्चन आन्सर असेल आत्ताच विचारून घ्या. हा, बोला मॅम. नाही, ह्या पेंडुलमच्या याचा मला चांगला रिझल्ट आला. देवघरातही आला, कचऱ्याच्या तिथेही आला, आणि आता तुम्ही सांगितलं ना ते पण मला योग्य वाटतंय की बुवा आपण करू शकू हे. असं आता गुरुच्या ह्याच्या खाली असल्यामुळे जमेल आम्हाला चांगलं. नक्कीच. माझे मिस्टर पण बसले आहेत, आम्ही दोघंही आहोत. चला, नमस्कार सर. नमस्कार. पण आम्हाला दोघांनाही चांगले रिझल्ट आले. व्हेरी नाईस. अजून कोणी. हा बोला. हा, बोला सुवर्णा मॅम, बोला. माझ्याकडे हे 2 आहे. एक हे गोलवाला आहे आणि एक हे आहे. तर कोणतं वापरू मिनिमम बघू, समजा मला हे आता वापरलं ना त्याचा रिझल्ट नाही आला मला. 1 मिनिट थांबा, ते माझा साऊंड गेला होता. सांगा, बोला मॅडम. मी आता हे सर माझ्याकडे 2 आहे. एक राऊंड वाला आहे आणि एक हा आहे. तर हा आता वापरला तर याचा रिझल्ट नाही आला मला. तर हा वापरून बघू का? हा, वापरून बघू शकतात तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. पण त्याचाही रिझल्ट त्याच्यावर नाहीये. हे सगळं पेंडुलमवर नाहीये. हे सगळं तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर आहे. तुमची काय करायचं? गोंधळलेली मनस्थिती. ध्यान ओके, करा, हा. शांत अच्छा. बसा, त्याच्यावर मनापासून. हे बघा, छोटे मुलं खूप भोळे असतात, तसं बना, काही जजमेंट नाही. तुम्ही आता सर्वांनी केलं ना, तुमच्या मनात काहीच प्रश्न नव्हते, तुम्ही बस सर बोलताय म्हणून करून गेले, एकदम साधं भोळं. पण जेव्हा तुम्हाला एखादी तुमची वस्तू हरवली ना, लक्षात घ्या, तेव्हा तुमच्यासाठी काम नाही करणार. का माहितीये, जेव्हा आपली एखादी वस्तू हरवते ना, तेव्हा आपल्यावर खूप जास्त प्रेशर असतं आणि आपली गोंधळलेली मनस्थिती असते. अशा वेळेस काय करायचं, दुसऱ्यांना विचारायला सांगायचं, कारण तुम्हाला ते उत्तर अपेक्षित नसतं. ओके, तर अशा वेळेस आपली डाउजिंग दुसऱ्यांना करायला द्यायची. ओके, कारण आपली मनस्थिती खूप महत्वाची. ओके. हो. थँक्यू. ओके, हा, बोला स्मिता मॅम, बोला. थांबा 1 मिनिट, अनम्यूट करतो. हा, बोला. करा अनम्यूट. सर माझ्याकडे हे पेंडुलम आहे.
चालेल ना, चांगलं आहे ते पेंडुलम. लहान मुलांचं करू शकतो का आपण? हील करू शकतो का लहान मुलांना? म्हणजे लहान मुलावर काय करायचंय तुम्हाला? माझ्या नातूला सर्दी खोकला खूप झालेला आहे, तर त्याला हील करू शकते का मी? हिलिंग नाही, हिलिंग तुम्ही पुढच्या लेवलला, सध्या नाही. तुमचं लेवल 2 लेवल 3 झालाय का? नाही, माझं फक्त बेसिक झालेलं आहे. नाही नाही, सध्या नाही जमणार, ते नका करू. ओके, सध्या बेसिक गोष्टीसाठीच वापर. ओके, कुणाची हिलिंग करताना मग प्रोटेक्शन वगैरे थोडेसे प्रिकॉशन्स घ्यायचे. प्रोटेक्शन वगैरेचे येते सर मला. हा, स्वतःसाठी वापरू शकतात तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. ठीक. सध्या इतरांसाठी नका. ओके, चला. ठीक आहे, शिकवू झिबू सिम्बॉल. काही क्वेश्चन आन्सर अजून डाऊट? सर मग त्याच्यासाठी कसं करायचं लहान मुलासाठी? लहान मुलांसाठी काय करायचं, तुम्ही त्याची हिलिंग सध्या नाही करू शकत बेसिक लेवलला. काही नाही करू शकत आपण. नाही, तुम्ही चांगलं इंटेन्शन द्या, चांगली प्रार्थना करा, स्वामी असतील, साई असतील, काय करू शकता आपण. चांगली प्रेयर करू शकतो. ओके, आणि ओके, सध्या तर याच्यात काही करू शकत नाही. ओके, पेंडुलमने सरळ त्याच्यावर नका करू. ओके, हा, चला. ओके, चला, झिबू सिम्बॉल शिकवतो मी. काही चारुशिला मॅमला काहीतरी बोलायचं आहे. हा, बोला मॅम. सर हा दोरा किती लांब घ्यायचा, किती छोटा घ्यायचा, असं काही आहे? असं काहीच नाहीये. नॉर्मल आता एवढासा छोटासा, एवढासाही चालतं, एवढं अंतरही चालतं. एवढा मोठा घेऊन काय करणार मग ते तुम्हाला? आपल्या ब्रीदिंग मुळे हात नाही हलत, आपल्या श्वासोश्वासामुळे? थोडं लांब पकडा ना तुम्ही. नाकाजवळ नका पकडू, थोडं लांब पकडा. टेबलवर खाली अच्छा. ठेवा तुम्ही. हा. ओके, काही प्रॉब्लेम नाही. तसं काही ओके. ते म्हणतात ते बरोबर आहे, लहान मुलं आहे. ओके ओके ओके, थँक्यू सर. थँक्यू सो मच. चला, आता झिबू सिम्बॉल शिकायचे आपल्याला. अजून बरंच सिलेबस बाकी आहे ते. चला, आता आपला पुढचा टॉपिक आहे झिबू सिम्बॉल्स. आता झिबू सिम्बॉल्स काय असतात, कसे काढायचे, आपण एक एक बघणार आहे. सगळ्यांनी काढून ठेवा, तुमच्या वही पेनावर काढा, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. हे रेकॉर्डिंग नोट्स कधी डिलीट होतील तुम्हालाही भरोसा, कुणाला त्याची गॅरंटी नसते. टेक्नॉलॉजी आहे, तुम्ही वही कागदावर काढलं ते नेहमी तसंच असतं. ओके, तर काढून घ्या ते. हा, चला. झिबू सिम्बॉल शिकूया. आता बघा, झिबू सिम्बॉल काय आधी समजून घ्या. जसं एक एंजल थेरपी आहे. एंजल थेरपी ज्यांना माहिती नसेल, एंजल्स असतात आपल्या आजूबाजूला. त्या डेब्री नावाच्या महिला होत्या, त्यांना एंजल्सने दर्शन दिलं आणि ते सांगितलं, तर एंजल थेरपी वर्ल्ड वाईड पॉप्युलर आहे. तसंच झिबू सिम्बॉल ही देखील एक दैवी भाषा आहे. कारण प्रत्येक सिम्बॉल मध्ये काही ना काही एनर्जी साचलेली असते. ओम असो, क्रॉस असो, काही असो, प्रत्येक सिम्बॉल काय करतो, एक शक्ती त्याच्यामध्ये साचवून घेतो. ओके, तर ही दैवी भाषा आहे. आणि एक डेब्री नावाच्या महिला होत्या, त्यांना हे भेटल्या होत्या, तर ते खूप पॉप्युलर आहे. वापरून बघायचं आहे. हे वापरायला कुठलेही पैसे लागत नाही, कुठलीही रूढी परंपरा प्रार्थना काहीच लागत नाही. वापरून बघा, रिझल्ट आले तर चांगलं, नाही आले तर नका वापरू. ओके, पण याचे रिझल्ट खूप सुंदर आहेत. आणि याच्यासाठी ना प्रार्थना बोलायची ना काही लक्षात, फक्त हातावर सिम्बॉल कसे काढायचे कसं मी तुम्हाला शिकवणार आहे. ओके, पण रिझल्ट खूप सुंदर आहे. बरेचसे स्टुडंट्स खूप पॉझिटिव्ह याचे रिझल्ट आहे करायचे आपल्याला. ओके, आता बघा, मी जेही सिम्बॉल शिकवेल, सगळ्यात आधी लक्षात घ्या, जेही सिम्बॉल मी शिकवणार आहे, सगळे सिम्बॉल तुम्ही काय करा, ब्लू पेनाने काढायचे आहेत आपल्या लेफ्ट बॉडी पार्टवर. आता कुठे लेफ्ट बॉडी पार्ट? तुमच्या इथे हातावर. मी पण नाही काढलं ना, तुम्ही काढून सांगतो तुम्हाला. असं लेफ्ट बॉडी पार्टवर काढू शकतात, मॅक्झिमम 3. हातावर कुणी तुम्हाला वाटत असेल कोणी मला बघेल, तुम्ही जर स्लीवलेस नसेल घालात तर खांद्यावर, तरी भीती असेल मांडीवर, पण पूर्ण लेफ्ट चेस्टवर कुठे काढा, पण लेफ्ट बॉडी पार्टवर. कशासाठी? लेफ्ट साइड आपली रिसिव्हिंग साइड असते. ओके, कुठले सिम्बॉल कशासाठी आहे एक एक करून आपण बघणार आहे. ओके, सुरुवात कुठूनही करा, तसं काय. बघा, पहिला सिम्बॉल आहे समृद्धी, प्रॉस्पेरिटी, जीवनामध्ये समृद्धी. आता समृद्धी फक्त पैशाची नसते, समृद्धी पैशाची, नात्यांची, आनंदाची. ओके, आता काय करायचं, हा सिम्बॉल तुम्ही इथून वरतून सुरुवात करा काढायचं. वरती एक लाईन आहे, असं यायचं, असं 3 वेळेस लाईन काढायची आहे. वरती जाऊन कॅपिटल लेटर ए असं कंप्लीट करायचं. ओके,
झालं एवढंच आहे. आता बघा हा कशासाठी वापरतात, मूळतः जीवनाच्या सर्व क्षेत्रात भरभराटीसाठी, पैसा, करिअर, संबंध, आरोग्य यामध्ये प्रगती वाढवण्यासाठी, पॉझिटिव्ह फ्लो सक्रिय करण्यासाठी, ब्लॉकेजेस दूर करून तुमच्या समृद्धीचा मुक्त प्रवाह वाढण्यासाठी, जीवनामध्ये सक्सेस, अचिव्हमेंट, मॅनिफेस्टेशन पाहिजे याच्यासाठी वापरला जातो. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. कशा बघा, तुम्हाला विश्वास बसण्यासाठी मी तुम्हाला काहीतरी दाखवतो की चला तुम्हाला मी थोडस याच्यावर दाखवतो खरंच काम कसा करतो का नाही. आता तुम्ही काही लोकांनी कधी आपलं गुगल कुठे गेलं, गुगल गुगल आपली गुगलची स्क्रीन हा इकडे. आता बघा काही लोकांनी कधी बघितलं आहे काय, बघा काय असतं बघा, तुम्ही पण थोडी रिसर्च करायची. सर बोलता म्हणून मला ब्लाइंडली फॉलो नका करत जा, ओके. आता बरेचसे लोक क्रिस्टल वापरतात, त्यांना माहिती आहे. हा आहे प्रॉस्पेरिटी झिबू कॉइन. बघा हा प्रॉस्पेरिटीचा कॉइन आहे, त्याच्यावर बघा तोच सिम्बॉल आहे जो मी सध्या तुम्हाला शिकवत आहे. हा सिम्बॉल असतो, तर खूप सुंदर काम करतो. तुम्ही कसा वापरायचा तुम्हाला फक्त सध्या लेफ्ट बॉडी पार्टवर काढायचं आहे. अजून थोडस एक्झाम्पल देतो. तर खूप सुंदर आहे, खूप छान काम करतो, ओके. तर नंतर तुम्ही करू शकता. आता लक्षात घ्या, झिबू सिम्बॉल जवळजवळ 80 सिम्बॉल आहेत. सांगतो मी सगळं सांगतो कसे काढायचे, परत क्वेश्चन आन्सर घेऊया. तर 80च्या वरती जास्त झिबू सिम्बॉल आहे. मी तुम्हाला लेवल 1 आहे, सगळे कसं शिकवणार 5 दिवसात, याचा स्पेशल क्लास घ्यायला लागेल. तर पुढचे सिम्बॉल आहे, मी तुम्हाला 4 ते 5 सिम्बॉल शिकवेल महत्वाचे. बाकीचे सिम्बॉल पुढच्या लेवलमध्ये डिटेलमध्ये शिकवले जातात, ओके. खूप डिटेलमध्ये असतं ते. सध्या जितकं तुमच्याकडून काम होईल बेसिक लेवलला तेवढं करून घ्या, अदरवाईज डीप मध्ये पुढच्या लेवलला असतं, ओके. हा प्रॉस्पेरिटीचा सिम्बॉल आहे. तुम्ही दुसरं कसं काढू शकतात बघा, एक तर लेफ्ट बॉडी पार्टवर. आता समजा मी इथे अबंडन्सचा काढलाय, थोड्या वेळाने तुम्हाला दाखवेल, किंवा एक दो तुम्ही किती काढू शकता तिथे. आता मी हा प्रॉस्पेरिटीचा काढला. तुम्ही दुसरं काय करू शकता, एका कोऱ्या कागदावर काढायचा, कोऱ्या कागदावर काढून घ्यायचा ब्लू पेन आणि घडी करून तुमच्या पर्समध्ये ठेवू शकतात, वॉलेटमध्ये, किंवा तुम्ही तुमचं दुकान असेल किराणा दुकान, पैशाचा गल्ला आहे त्याच्यामध्ये ड्रॉवर मध्ये ठेवू शकतात, ओके. बरेचसे असे मनी कार्ड असतात. आता माझ्याकडे मनी रेकी पण एक सब्जेक्ट आहे, तुम्हाला माहिती नाही, त्याच्यावर पण हा कॉइन आहे. याच्यातले बरेचसे कॉइन आहे, ते मनी रेकी मध्ये नंतर बघूया. असा मिडा स्टार, खूप काही असतात. एनर्जीज आहे सिम्बॉल, त्याच्यामध्ये खूप शक्ती ग्रहण करून ठेवतो व त्याला कन्झ्युम करून ठेवतो, तर खूप छान रिझल्ट येतात. तर हवं तर कोऱ्या कागदावर तुम्ही काढून आपल्या पर्समध्ये ठेवू शकतात, ओके. माझ्या पर्समध्ये पण असतात. तर ह्या पद्धतीने तुम्ही हा सिम्बॉल लेफ्ट बॉडी पार्टवर कुठेही काढू शकता, ओके. हा झाला समृद्धीचा. दुसरा आहे अबंडन्सचा. हा अबंडन्सचा सिम्बॉल आहे. काय करा बघा, इंग्लिशच्या एच लेटर सारखा इथून सुरुवात करायची, एच काढायचा, एक एक्स्ट्रा लाईन आहे कर्सिव्ह एच सारखी, आणि नंतर 3 स्ट्रोक काढायचे, असे 3 लाईन काढायच्या, बस. आता मी इथे तोच काढलाय आणि अमेझिंग रिझल्ट देतात. पैशासाठी आहे, कशासाठी बघा, अनलिमिटेड अबंडन्स. अबंडन्स म्हणजे काय, अबंडन्स मराठी लोकांना माहिती नसतं. अबंडन्स म्हणजे अनलिमिटेड विपुलता, म्हणजे खूप प्रचंड प्रमाणात पैसा अचानक येतो. तर आर्थिक समृद्धी आकर्षित करण्यासाठी, पैशाचा प्रवाह वाढवण्यासाठी, जीवनात ऑपॉर्च्युनिटी आणि ग्रोथ वाढवण्यासाठी, नवीन काम, नवीन क्लायंट वाढीसाठी, तुम्ही नवीन व्यवसाय, तुमचा व्यवसाय ग्रोथ करण्यासाठी, मॅनिफेस्टेशन प्रक्रियेमध्ये आहे, तुमची कुठली इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही इंटेंट सेट करताना वापरू शकतात, ओके. सेम आहे, परत तुम्ही कोरा कागदावर काढून तो पेपर तुमच्या पर्समध्ये ठेवू शकतात, ओके. याचेही झिबू स्टोन मार्केटमध्ये भेटून जातात. तुम्ही जर अबंडन्सचा झिबू स्टोन सर्च केला तोही तुम्हाला भेटतो, पण सध्या स्टोनची गरज नाही, हातावरच काढा, ओके. हा तुम्हाला काढायचा, काढून हवं तर पर्समध्ये, सोपा आहे. वरतून काढा, 3 लाईन काढा, ओके. ते ऍक्च्युली खूप डीप मध्ये असतात. सध्या लेवल 1 ला एवढं करा, बाकीच्या ऍडव्हान्स लेवलला, पुढच्या लेवलला डीप मध्ये शिकवलं जातं. सध्या शक्य माझ्याकडून जेवढं आहे मी तुम्हाला देत आहे.
हा आहे अनलिमिटेड अबंडन्स, सॉरी, बिनशर्त प्रेम, अनकंडिशनल लव. कसा काढा? पहिला असा सर्कल काढा, मग असा उलटा लवचा सिम्बॉल आहे तो काढा, 2 लाईन मारायच्या आडव्या आणि ते 3 स्ट्रोक काढा, वरतून खाली 3 स्ट्रोक काढा. भावनिक उपचारासाठी दुःख, राग, तणाव, जुने घाव सोडून देण्यासाठी, प्रेम, जीवनात प्रेम, करुणा, शांतता वाढव, म्हणजे घरात तुमचे कुणाची रिलेशन चांगले नाही आहे, कपल, फॅमिली किंवा सेल्फ लव्ह वाढवण्यासाठी, कुणाचं तुमचं रिलेशन खराब आहे, रोजचे वादविवाद होत आहे, तर घरावर काढा, एक तर स्वतःवर प्रेम वाढेल किंवा इतरांशी प्रेम आकर्षित कराल. अजून लक्षात घ्या, तुमच्या मुलांचं कधी कधी काय होतं, शाळेमध्ये कुणाशी जमत नाही, टीचरशी पण त्याचं काही कुणाची रिलेशन चांगले नसतात, मुलं बोलतात मला शाळेत जायचं नाही, मला आवडतच नाही. मुलांच्या तुम्ही हातावर काढू शकतात, खांद्यावर वगैरे, जिथं कुणाला दिसणार नाही. बघा रिझल्ट कसे येतात. तर मे बी त्याचे रिलेशन सगळ्याबरोबर इम्प्रूव्ह व्हायला लागतं. तर तुम्ही काढा, लग्न वगैरे जमत असेल, बघत असाल लाईफ पार्टनर, रुसला असेल लाईफ पार्टनर, तर करून बघा. हजबंड वाईफ दोघांनी काढलं तरी तुमचं नातं प्रेमाचं राहतं. ओके, अनकंडिशनल लव्ह. चला, ओके, एखाद्याचं राहिलं तर मग आपण परत रिपीट करूया. ओके, हा आहे ऑप्टिमम हेल्थ, खूप सुंदर सिम्बॉल आहे. माझ्याकडे पण आता मी तुम्हाला दाखवलं एक मनी रेकीचं कार्ड, त्याच्यात हेल्थचं पण आहे, हेल्थचे पण जिबू स्टोन भेटतात, तुम्ही फक्त काढायचं आहे तुम्हाला. ओके, आता हा कशासाठी आहे बघा, ऑप्टिमम हेल्थ आहे, आरोग्यासाठी. कसं काढा? ती बारीक लाईन आहे ना, एकदम बारीक लाईन, तिथून असं वरती या, हात न उचलता हे सगळं असं कम्प्लीट करायचं आहे. जाडवरून थांबा, बारीक लाईन वरून सुरुवात करायची आहे, 4-5 वेळेस काढून घ्या नोटबुक. शारीरिक उपचारासाठी, वेदना, थकवा, कमजोरी आणि आजारातून बरे होण्यासाठी, तुमची इम्युनिटी वाढवण्यासाठी, इमोशनल आणि फिजिकल बॅलन्ससाठी, तणाव, चिंता, ओव्हर थिंकिंग कमी करण्यासाठी. आता हे वापरायचं कसं, परत थोडस वेगळ्या पद्धतीने तुम्हाला मी सांगतो, एक्सप्लेन करतो. काढून झाला का? मी तुम्हाला थोडस काही एक्सप्लेन करायचं, माझं राहून जातं. ठीक आहे, आता लक्षात घ्या, जे पहिले 2 सिम्बॉल, 1 मिनिट मी परत मागे जातो. हे जे पहिले 2 सिम्बॉल आहे ना, प्रॉस्पेरिटी आणि अबंडन्स, काय करायचं माहितीये का, तुम्ही जेव्हा दुकानात बसेल, तुमचं दुकान आहे, ब्युटी पार्लर आहे, सलून आहे, काहीतरी व्यवसाय करतात, मग काय करायचं, सकाळी दुकानात गेल्या गेल्या असा मोठा अबंडन्सचा सिम्बॉल हातानेच ड्रॉ करायचा, एकदम मोठा, कंजूसपणा नका करू. प्रॉस्पेरिटीचा काढा, की इथे ह्या ऊर्जा, पैशाच्या समृद्धीच्या ऊर्जा इथे आहे, एव्हरीथिंग इज एनर्जी. एक इंटेन्शन द्या की मी हा सिम्बॉल इथे काढलाय, असंही चालतं. आता मी जो हेल्थचा सिम्बॉल सांगितला आहे, आरोग्याचा सिम्बॉल, जरा केअरफुल आहे का, तो कसा काढायचा आहे, तुम्ही बॉडी पार्टवर तर काढूच शकतात, तुम्ही घरात आजारी लोक वगैरे आहे, काही प्रॉब्लेम नाही. सेकंड, ते काढायचं अजून एक टेक्निक काय आहे माहितीये का, तुम्ही काय करा, आता बरेचसे वयोवृद्ध लोक असतात, घरात आपले आई वडील असतात, बेड रिडन असतात किंवा सतत आजारी असतात, काय करायचं, पांढऱ्या कागदावर तो सिम्बॉल ड्रॉ करा. ऍक्च्युली काढायचा हिरव्या कलरने असतो, पण ब्लू ही चालतो कॉमन. व्हाईट पेपरवर काय करायचं, तो सिम्बॉल काढायचा, तो पेपर घडी करायचा, छोटासा पेपर, जास्त एवढा मोठा पेपर नका घेऊ, छोटा घ्या, घडी करा, आणि तो पेपर आहे ना, जी व्यक्ती झोपते ना रोज, त्याच्या पिलो कव्हर मध्ये, त्याचं उशीचं कव्हर असतं ना, पिलो कव्हर मध्ये टाकून द्या, आणि एक इंटेन्शन द्या की याच्या ऊर्जा त्या व्यक्तीला पोहोचेल, आणि मग जेव्हा तो ती पिलो डोक्याखाली घेईल, त्या ऊर्जा त्याला पोहोचतात. जसं तुम्ही मनाने पॉझिटिव्ह विचार करतात, युनिव्हर्स तसंच करतं. ओके, तुम्ही ह्या पद्धतीने वापरू शकतात, किंवा तुम्ही त्यांच्या खिशात ठेवायचं, एखादी जर खिसा असेल, खिशामध्ये तो कागद ठेवून द्या, त्यांच्या त्या एनर्जी पोहोचत असतात. ओके, ह्या पद्धतीने तुम्ही हेल्थचा सिम्बॉल वापरायचा आहे. पुढचा आहे सेंटर्डनेस, हा विद्यार्थ्यांसाठी छान आहे, तुमच्यासाठी छान आहे. आता याला बोलतात केंद्रितपणा. खालून सुरुवात करा, असा, आणि वरती जाऊन बघा, मराठीचा 6 आहे, आणि परत असा 7 नंबर सारखा आहे, असं काहीतरी लक्षात ठेवण्यासाठी काहीतरी जुगाड करून घ्या, असा करून लगेच 7 काढा. आता हा कशासाठी वापरतात,
एकाग्रता वाढवण्यासाठी अभ्यास करताना जर लक्ष विचलित होत असेल, आता शिकवताना जर मी शिकवतो तुम्हाला आणि माझं लक्ष घरी आहे, सारखं सारखं काही घरी झालं असेल तर मग माझं लक्ष नाही लागणार, मग हा पण मी काढून घेतो. आता 3 तुम्ही मॅक्सिमम काढू शकता. छान काम करतो हा. तर मला लागतं कॉन्सन्ट्रेशन, तर मी पण काढून घेतो. खूप छान काम करतात. ओके, विश्वास ठेवा तुम्ही. हा चला, तुम्ही आहे सेंटर्डनेस, तर माइंड स्टॅबिलिटी साठी म्हणजे भावनिक चढ उतार, तुमची चिडचिड होत असेल, ओव्हर थिंकिंग होत असेल तर तुम्हाला ते ग्राउंडेड ठेवतं. हा फोकस आणि क्लॅरिटी मिळवण्यासाठी, अभ्यासाचं प्लॅन व्यवस्थित करण्यासाठी, योग्य डिसिजन घेण्यासाठी तुमचं मन स्थिर असतं. ओके, आलं लक्षात? तर तुम्ही एकाग्रतेने कुठली गोष्ट काय करायची तुम्हाला अजून एक करू शकतात. लक्ष, हा सिम्बॉल साठी सांगतो तुम्हाला, पुढचे 1-2 सिम्बॉल सांगतो मुलांसाठी कसे वापरायचे आहे. तुम्ही काय करा, आता मुलांना कॉन्सन्ट्रेशन लागतंच की नाही, मग मुलांच्या हातावर तुम्ही शाळेत जायच्या अगोदर काढून ठेवा. त्यांना सांगितलं तरी चालेल की असं असं असतं बघ, वापरून बघ. तर काही मुलांना सुंदर रिझल्ट भेटतात, तर तसं करा. किंवा त्यांच्या नोटबुकवर कुठेतरी काढून ठेवा. नोटबुकवर मधल्या पानावर इकडे तिकडे काढू शकतात. मी पण माझ्या मुलीच्या नोटबुकवर कुठेतरी असा काढून ठेवतो. पण तिला माहिती आहे आता हे सगळं एक्सप्लेन केलं तर तिला माहिती आहे एनर्जीज असतात वगैरे. हा तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता. दुसरा आहे, हा मुलांसाठी खूप सुंदर आहे. शाळेतली मुलं आणि किंवा ज्यांनाही स्मृतिभ्रंश होतो, लक्षात घ्या हा वाला सिम्बॉल सुद्धा तुमचे पॅरेंट्स आहे ज्या आता वयोमानाप्रमाणे स्मृतिभ्रंश होत आहे, गोष्टी लक्षात राहत नाही आपल्या एखाद्या. आता तुम्ही बाजारात गेले, ती व्यक्ती हरवण्याची चान्सेस असते. मग हा सिम्बॉल कागदावर काढून त्यांच्या खिशामध्ये टाकून ठेवा, म्हणजे थोडस सेंटर्ड राहतील, म्हणजे ते केंद्रित राहतील. ओके, स्मृतिभ्रंशवाले जे आहेत थोडस त्यांना आता लक्षात राहत नाही गोष्टी पहिल्यासारख्या, त्यांच्यासाठी. रिसेप्टिव्हिटी खूप सुंदर आहे, सोपा आहे. इथून सुरुवात करा, असा संपतो, लगेच संपतो तो सिम्बॉल. रिसेप्टिव्हिटी म्हणजे काय, नवीन ज्ञान स्वीकारण्यासाठी. म्हणजे तुमचं स्टुडंट असाल, मी सांगतो अगोदर वाचून काढून घ्या. कठीण विषय, नवीन संकल्पना सहज समजण्यासाठी, एकाग्रता समज वाढवण्यासाठी, युनिव्हर्स कडून येणाऱ्या ब्लेसिंग आणि गायडन्स साठी. जसं क्राऊन चक्र काल शिकवलं, तुमचं हे आहे अँटिना आणि तो ग्रहण करतो ना युनिव्हर्सचे सिग्नल, त्या पद्धतीने युनिव्हर्स कडून येणाऱ्या ब्लेसिंग्स आणि गायडन्स घेण्यासाठी, जीवनात येणाऱ्या बदलांना सहज स्वीकारण्यासाठी. आता कोणी कोणी काढायचं आहे, शाळेतल्या मुलांना तर द्यायचंच आहे, कारण टीचरने शिकवलेलं चांगलं ग्रहण व्हायला पाहिजे. अजून कुणी काढलं पाहिजे बघा, एखादी मुलगी लग्न करून नवीन घरात जाते तर ती परिस्थिती तिला मॅच करता आलं पाहिजे. ते नवीन ठिकाण किंवा नवीन जॉबला लागले आहेत, नवीन कंपनीत आहेत, नवीन शाळेत आहे, तर ते सगळं स्वीकारण्यासाठी म्हणजे एक्सेप्टन्स, तर रिसेप्टिव्हिटीसाठी तुम्हाला हा सिम्बॉल काढायचा आहे, ग्रहण क्षमता. ओके, हा आहे ग्रहण क्षमता. ओके, चला आता लास्टचा सिम्बॉल देतो तुम्हाला मी, शेवटचा. हा आहे शारीरिक सौंदर्यासाठी. ओके, हा आहे स्किन आणि बॉडी यूथ साठी. तुम्हाला स्किन ड्राय असेल, पिंपल्स असतील, त्वचे संबंधित काही प्रॉब्लेम असतील किंवा दिसण्यामध्ये, तर तुम्ही इव्हन आतलं सौंदर्य देखील, सौंदर्य बाहेर नाही तर आतलंही असतं, तर त्वचेचं तेज वाढवण्यासाठी, ग्लो साठी, डोळ्याखालील काळी वर्तुळे त्याच्यासाठी, त्वचेवरील जुने स्कार्स असतील त्याच्यासाठी तुम्ही लेफ्ट बॉडी पार्टवर हा ब्युटीचा सिम्बॉल काढू शकता. ओके, तर मी माझ्या मुलीच्या हातावर तो रिसेप्टिव्हिटी आणि ब्युटीचा नक्की काढतो, तर छान वाटतं मला. ओके, सुंदर आहे तो ब्युटीचा पण. तर बघा अजून हा सिम्बॉल कुठे काढू शकतात तुम्ही, ज्यांचं ब्युटी पार्लर आहे. आता तुमचे क्लायंट सुंदर दिसले तर ते परत येतील की नाही, तर तुमच्या मिररवर काढू शकतात तुम्ही ब्युटीचा सिम्बॉल. तुमचे कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स त्याच्यावर कुठेतरी पेनाने काढून ठेवा, तुमचं जे तुमचे ब्युटी प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यावर काढून ठेवा, कबड तुमच्या मिररवर काढा, हातावर तर काढायचेच आहे. ओके, तर ब्युटीचा सिम्बॉल काढायचा आहे. कुठल्याही सिम्बॉलचा टॅटू वगैरे काढत बसू नका, नाही तर काय होतं, कालांतराने आपल्या आवडीनिवडी बदलत असतात. ओके, आलं लक्षात? एवढे सिम्बॉल मी सध्या तुम्हाला देतो, बाकीचे सिम्बॉल मी पुढच्या लेवलला देईल. ओके,
इतके इनफ आहे तुमच्यासाठी. हेल्थ, ब्युटी, पैसा, आरोग्य इनफ आहे. ओके, ठीक आहे. आता कुणाला काही क्वेश्चन आन्सर असेल, परत स्लाइड बघायची असेल, मला सांगा. ओके, ठीक आहे. चला, काही कुणाला क्वेश्चन आन्सर हँड रेज करा, काही समजलं नाही किंवा काही प्रश्न असतील विचारून घ्या. हँड रेज करा आणि विचारा, मला असं समजणार नाही. ते झूम वर पण एक हँड रेज येतो, असा हात पण, हा तसा कविता मॅम सारखा हँड रेज केला तर समजतो. ओके, हा बोला कविता मॅम. थांबा, अनम्यूट करतो मी, अनम्यूट करतो, थांबा. दाबा ते बटन, दाबा unmute. ते सॉरी 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 सॉरी, परत करा. माझ्याकडून परत म्यूट झालं, सॉरी. पेंडुलमचे जे तुम्ही चार्ट दाखवले आम्हाला आता, तर ते तुम्ही किती देणार का आम्हाला उद्या? काय बोलतात चार्ट्स? काय तुम्ही पेंडुलम साठी जे चार्ट दाखवले ना आम्हाला काही काही, तर ते उद्या पीडीएफ मध्ये देणार का? देणार देणार देणार, पीडीएफ मध्ये देणार. ओके, तुम्हाला काय नसेल तुमच्या कामाची, नवीन गुगल वर करून पण डाउनलोड करू शकता. ओके, पण ते इनफ आहे, काही प्रॉब्लेम. थँक्यू. ठीक आहे, ठीक आहे. तर झिबू सिम्बॉल बद्दल कुणाला काही असेल तर विचारा. हा, बोला सुवर्णा मॅडम, बोला, अनम्यूट करा. बोला. सर आपण जे काढतो ते तुम्ही जे दाखवलात, तर ते सेम तसेचे तसे येत नाही, थोडे इकडचे तिकडे होतात ते काढताना, तर चालतं ना? चालतं चालतं, तुमचं इंटेन्शन महत्वाचं आहे. ओके, चालतं, काही प्रॉब्लेम नाही. हा, थोडासा फरक पडतो आपल्या हा, काढण्यामध्ये चालेल, आणि काही problem. तुम्हाला प्रॅक्टिस होईल, मी तुम्हाला पाठवून ते हवं तर काढले आहेत ना, मी तुम्हाला उद्या पीडीएफ त्याचं पण पाठवेल. ओके, कसे त्याचं पीडीएफ पण देईल, ते बघून बघून प्रॅक्टिस करा. ओके, थँक्यू सर. असं. ओके, नंतर प्रॅक्टिस करा. सुरेखा मॅम, बोला. सर मला ग्रुपमध्ये जॉईन करा ना, मला पहिल्यापासून करायचंय. कधी जॉईन झाल्या तुम्ही? नाही, आज मला थोडं काम होतं. माझा योगाचा क्लास होता ना, आज उशीर होता ना तो. ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही रेकॉर्डिंग युट्यूबवर सर्व रेकॉर्डिंग आहे, मला मेसेज करा, मी 4 दिवसांची रेकॉर्डिंग पाठवते. नाही, नवीन परत कधी स्टार्ट होणार आहे तुमचा लाईव्ह? आता मला पण माहिती नाही कधी स्टार्ट होणार आहे. बरं बरं, नेक्स्ट टाइम असेल तर माझा नंबर सेव्ह करून ठेवा. ठीक, ठीक आहे, ठीक. ओके, चालेल. हो. हा, झिबू सिम्बॉल बद्दल आहे का कुणाला काही क्वेश्चन? मला पुढचं पण सांगायचं आहे, क्लास संपला नाही. ओके, करून बघा, याचा पीडीएफ मी देईल तुम्हाला, त्याच्यात नीट वाचून घ्या, पण ते तुमचं लिहिलेलं कुठे फेकू नका. ओके, ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. आता पुढचं बघा, काय सांगत आहे मी. आता ते हँड ऑप्शन, तुमचा फोन आहे, झूम तुमच्याकडे, मी आता तुमच्या घरी येऊन सांगू शकतो, इथून नाही सांगू शकत ना. झूम हँड ऑप्शन कोण आहे, पण प्रश्न कोणी केला? आशा कांबळे मॅम. आता तुम्ही मला स्क्रीनवर कुठे आहेत शोधायला लागले. मला स्क्रीनवर पण नाही दिसत, असा हात केला तर समजेल. ओके, नाही समजत आहे, ठीक आहे. चला, आता लक्षात घ्या, मी आता स्क्रीनवर काय करतो, लक्षात घ्या, अजून महत्वाचं सांगायचं बाकी. लक्षात घ्या, आता 4 दिवस झाले आहे. उद्या आपण तुम्हाला नोट्स तुमच्या फोनवर भेटतील, ग्रुपवर भेटणार नाही, कारण नोट्स आणि सर्टिफिकेट मी ग्रुपवर नाही टाकू शकत. ओके, कारण कॉपीराइट इश्यू येतो, आणि तुमचं सर्टिफिकेट टाकलं तर तुमची इन्फॉर्मेशन लीक होण्याचं चान्सेस असतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, नोट्ससाठी स्क्रीनवर आता मी तुम्हाला एक, ऍक्च्युअली मी तो नंबर संध्याकाळच्या बॅच नंतर दिला असता, तो नंतर देईलच, पण सध्या कसं होईल, मग त्या टीमला सगळ्यांचे नंबर पाठवायला उशीर होईल. तर सगळे नोट्स तुम्हाला, सगळे नोट्स उद्या भेटतील, सर्टिफिकेट सगळ्यांना संडेला भेटतील. पण उद्याचा दिवस करायचा आहे, उद्या नाही आले तर सर्टिफिकेट देणार नाही. ओके, ते कशासाठी सांगतोय की त्यांना नोट्स पाठवायला थोडस सोपं जाईल. ओके, तर काय करायचं आहे तुम्हाला, फक्त ग्रुपमध्ये नाही येणार तर तुम्हाला ना, हे बघा, मेसेज मध्ये एक नंबर आहे,
त्याच्यावर फक्त काय लिहायचं आहे, नंबर लिहून घ्या किंवा फोटो काढा स्क्रीनशॉट. त्याच्यावर काय मेसेज करायचं फक्त नोट्स किंवा सर्टिफिकेट. दुसरं ते नाव लिहायचं आहे जे तुम्हाला सर्टिफिकेट वर पाहिजे. जसं डॉक्टर, प्रोफेसर, कुणी मिडल नाव आईचं लावतं, कुणी वडिलांचं. ते पूर्ण नाव तुम्हाला जे सर्टिफिकेट वर पाहिजे ते नाव लिहून याच्यावर फक्त व्हॉट्सअप मेसेज करा. ओके, फुल नेम लिहा जे सर्टिफिकेट वर पाहिजे. हवं तर नोट्स लिहा, अदरवाईज समजून जातं. ओके, आलं लक्षात? सर नंबर सांगा ना बापी, नंबर गेलं ते याच्यावरच. हे बघा, हाच नंबर आहे जो स्क्रीनवर आहे, त्याच नंबरवर पाठवायचा, दुसरा नाही. बघा, 95 नाही दिसत आहे ना सर, दिसत नाहीये स्क्रीनवर नंबर. हो का? थांबा 1 मिनिट, दुसरी आयडिया करू ना आपण. 1 मिनिट थांबा, 1 मिनिट मला सांग. चला 1 मिनिट थांबा, सांगतो. 1 मिनिट थांबा. इथेच लिहून टाकतो म्हणजे तुम्हाला समजेल. 1 मिनिट थांबा. कशाला मारामारी करते माझं राधा? म्यूट करून घ्या तुमचे स्पीकर, सगळ्यांना आवाज ऐकू येतो. चला ठीक आहे. 1 मिनिट चांगला मोठा करून 9579. दिसला 9579. हो दिसतंय सर. नाही याच्यावरच पाठवा, दुसऱ्या नंबरवर आला की ते येणार नाही. फक्त तुमचं पूर्ण नाव लिहा किंवा प्रोफेसर, डॉक्टर, श्रीमती, श्रीमान, मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये काही. सर एक कुणाचा नंबर आहे सर, तुमचा स्वतःचाच आहे का? हो, ऑफिसचा नंबर येतो. ओके, बिझनेस नंबर. ओके, थँक्यू सर. ओके, हा नंबर लिहा. सेकंड बघा, आता उद्या काही शिकणार आहे ते पण तुम्हाला सांगतो मी. उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे. तर 4 दिवस केले, 5वा दिवस पण करायचा आहे. कारण 4 दिवसाचे तुम्ही जे शिकलाय ते 5व्या दिवशी त्याला आपण बोलतो इम्प्लिमेंट करायचं आहे. ओके, म्यूट करतो नाही तर परत डिस्टर्ब. आता लक्षात घ्या, उद्या आपण काय काय शिकणार आहे. उद्या मी तुम्हाला 7 चक्राचं मेडिटेशन देणार आहे, डेमो घेणार आहे. ते मेडिटेशन कसं करायचं आहे. अजून 24 पॉईंट बॉडी हिलिंग, 12 पॉईंट बॉडी हिलिंग कशी करायची आहे. तुम्हाला स्वतःला उपचार कसे द्यायचे आहे जोपर्यंत तुमचा लेवल 2-3 चा शक्तिपात होत नाही तोपर्यंत. उद्या तुम्ही शिकणार आहे तुमचे ग्रह दोष कसे दूर करायचे. ग्रहांचे दोष, तुमचे कोणी तुमच्यावर नजर दोष, ब्लॅक मॅजिक केलं ते कसं दूर करायचं. तुमच्यामधले पितृदोष असतील ते कसे दूर करायचे. मनी ब्लॉकेजेस, पैशाचे काही ब्लॉकेजेस आहेत ते तुमच्या ओरातून कसे काढायचे. अजून काही शिकणार आहे तुम्ही. तुम्हाला उद्या सर्वात महत्वाचं अन्नाला चार्ज कसं करायचं. जेवण, अन्न चार्ज का करायचं, कसं करायचं आहे. स्वतःला आणि इतरांना रेकीची हिलिंग कशी द्यायची, हिलिंग देताना काय काळजी घ्यायची. ओके, उद्या तुम्हाला मी एक एनर्जी बॉल शिकवणार आहे, ची बॉल कसा बनवायचा. त्याच्याने तुम्ही उद्या तुम्हाला जेव्हा मी एनर्जी बॉल शिकवेल तर तुम्ही घरातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वस्तूला एनर्जी हिलिंग द्यायचं शिकणार आहे. आणि एवढंच नाही तर संपूर्ण पृथ्वीला हिलिंग कशी द्यायची रेकीद्वारे ते देखील उद्या शिकवणार आहे. आणि सर्वात महत्वाचं, उद्या मी तुम्हाला जसं झिबू सिम्बॉल शिकवले, उद्या मनी मंत्र आणि मनीसाठी काहीतरी एंजल नंबर्स देणार आहे. पैसे अट्रॅक्ट करण्यासाठी काही मनी रिच्युअल सांगणार आहे. म्हणजे पैसा अट्रॅक्ट करण्यासाठी काही एंजल नंबर्स पण असतात, जसे सिम्बॉल असतात, ते सगळं उद्या देणार आहे. उद्याचं सेशन मिस करू नका आणि मला फक्त व्हॉट्सअपवर तुमचं नाव पाठवून ठेवा. ओके, मग ते चला ठीक आहे, पाठवलं आहे, नंतर चेक करत. उद्या तुम्हाला सगळ्या नोट्स येऊन जातील. सर्टिफिकेट संडेला भेटेल. ओके, मला बघायचं उद्या कोण कोण हजेरी लावतो, असंच कुणाला देणार नाही. ठीक आहे, चला ठीक आहे, आजच्यासाठी एवढंच आहे. ओके, बाकी उद्या भेटू. आता कोणाचे काही क्वेश्चन आन्सर असेल तर घेऊया, नाहीतर संपूया. ओके, आली का मजा, आली डाउजिंग. आता बघा, सगळ्यांना सरप्राईज करा, जादूगर. हजबंडचे मार्क काढा.
मुलं हसबंडचे बघा, तो सांगा त्यांना 7 चक्राचं चार्ट आला की तुमचं कुठलं चक्र खराब आहे. तुम्ही असेच वागतात ना, त्यांना सांगा. डाव जर सांगत आहे तुम्ही खूप कंजूस आहे, तुमचं रूट चक्र खराब आहे. थोडं थोडं करा, थोडं फन वे मध्ये घ्या. ओके, सुरुवातीला थोडस मजेशीर घ्या. बोला स्मिता मॅम, बोला. सर तुमच्या कोर्सची पण डिटेल माहिती द्या ना एकदा. उद्या देईल. अजून तुम्ही अजून अर्धवट आहे आपण सगळे. उद्या सांगेन मी, काही प्रॉब्लेम. चालेल, ठीक. सध्या शिकणं लेवल 1 मनापासून शिकणं खूप जास्त गरजेचं आहे. अजून काही क्वेश्चन आन्सर मेसेज मध्ये केलं की मग समजत नाही. हा, ट्रॅव्हलिंग मध्ये जवळ काही वस्तू घ्यायच्या नाही. आता झालं सगळ्या वस्तू, उद्यासाठी वस्तू घ्यायची गरज नाहीये, तुम्ही बघू शकता. मॉर्निंग 6ची बॅच नाही. ज्यांचा शक्तिपात झालाय प्लीज परत नका घेऊ, एकदा इनफ असतं. ज्यांचा नाही झालाय लक्षात घ्या. बरं झालं मॅडमने आठवण करून दिली. ज्यांचंही लेवल 1चं अटेन्मेंट राहिलं आहे, उद्या शेवटचा दिवस आहे. त्याच्यानंतर तुमचं उद्या मिस झालं, मग मी तुमचं लेवल 2, 3 ला आल्यावर घेईल. मग त्याचे मी 500 रुपये चार्ज करेल. तर उद्या लास्ट डे आहे खरं. त्याच्यानंतर मी घेणार नाही लेवल 1चं अटेन्मेंट. ओके, नाही तर मग पैसे देऊन मी घेऊन करून घेईल तुमचं 500 रुपयात किंवा 999 रुपयामध्ये. तर उद्याचं सेशन मिस करू नका. ओके ओके, काही क्वेश्चन आन्सर नाही, संपवायचं. बोला आशा मॅम, बोला. थांबा. ते म्यूट अनम्यूटचं बटन दाबा बरं. नाही, काही ऐकू येत नाही, ते बटन दाबा अनम्यूट. हा, झालं. बोला. मी जे थांबा. सकाळचं 6 वाजता उठते, पण माझं ते ओपनच होत नाही तुमचं बघा ना, हे. तुमच्या झूम कुणाला तरी विचार. आता तुमची ही लिंक ओपन झाली, मग ती पण व्हायला पाहिजे. इतर लोक पण आता येतात. आता होती तुमचं बरोबर येत तिथं म्हणजे पहिला ह्याच्यामध्ये व्हॉट्सअपला तिथं लिंक केलं की बरोबर लिंक, पण सकाळचं होतच नाहीये आणि येत पण नाही तुमचं. हा का, म्हणजे बाकीचे सगळे असं नाही लोक का की जॉईन करतात. तुम्ही म्हणजे तुम्ही मी कुणाची खूप तरी प्रयत्न मदत केला घ्या, 2 दिवस. कुणाला तरी विचारा जॉईन करून दे, कारण बाकीचे लोक त्याच लिंकला जॉईन होतात. मग 1-2च व्यक्तीचं असं काय होतं मला पण नाही. ओके, एखाद्याची मदत घ्या सकाळी. ओके, फोनला काही पण प्रॉब्लेम. प्रयत्न करून बघितला. ठीक आहे, चला. आज मजा आली ना पण सर्वांना? हो. एन्जॉय केलं का पेंडुलम डान्सिंग? आणि झिबू सिम्बॉल पण वापरा, खूप सुंदर रिझल्ट येतात. ओके, मी पण काढतो. ओके, काही त्याला काही प्रार्थना बोलायची नाही, काही नाही, फक्त काढून ठेवायचं इंटेन्शन. चला, ठीक आहे. आता आपण उद्या भेटूया. ओके, उद्याचं सेशन बिलकुल मिस करू नका. उद्या सकाळी 6 वाजता आहे ना? 6ला ज्यांचं शक्तिपात नाही झाला त्यांनीच या, सगळ्यांनी नका येऊ. ओके, शक्तिपात. ओके, माझ्या आजचे 2 नाही झाले ना, 3. ठीक आहे. उद्या या सकाळी. ओके, चालेल, ठीक आहे. चला, सर्वांनी मला ऐकून घेतलं. सर्वांचे खूप खूप आभार. उद्या आपण सकाळी 10च्या सेशनला भेटूया. थँक्यू सो मच. थँक्यू.